साईनची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असतं 30 30 म्हणजे किती असतं 5/6 थांबा 2 मिनिटं लक्षात ठेवा हा सॉल्व करायचं आहे चला फटाफट मला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करून दाखवा लवकर फास्ट रफ मध्ये केलं तरी चालतं क्रॉस मल्टिप्लाय करून फटाफट सॉल्व करा चला लवकर सगळ्यांनी काय तर क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे चला फटाफट सांगा लवकर किती 9 पाय पहिले या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा त्याचा आन्सर येईल त्याला त्याच्यासोबत करा नाही तर मग त्यांचा सगळ्यांचा एलसीएम सेम करा बेस 3/4 येते का ओके सो आवाज नको प्लीज कमॉन मला हे सांगा 6 3 आणि 4 यांचा एलसीएम किती येतो रे 12 मग 12 करा ना सगळ्यांचा बेस सेम तिथे काय होईल सांगा 12 जर करायचं असेल हा 5/4 प्लस हा 5/3 प्लस हा कोण आहे सांगा 5/6 ओके आधी इथं काय करायचं 3 ने मल्टिप्लाय करायचं 3 ने मल्टिप्लाय करायचं 4 ने मल्टिप्लाय करायचं 4 ने मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय करा इथं काय करायचं 3/12 प्लस इथं करायचं 4/12 प्लस इथं काय करायचं सांगा 2/12 तो बेस 12 आहे लक्षात ठेवा सांगा न्यूमरेटरची ऍडिशन 3π + 4π किती असतं बोला 7π 7π + 2π किती असतं 9π सो गाइस इट्स अ 9π/12 नाही काही तर 2चा 3चा भाग जातो 3 3 जा ओके 3π बाय काय असतं 4 सो युअर आन्सर विल बी 3π/4 बरोबर आहे ओके त्यानंतर नेक्स्ट सेकंड बघा फटाफट लक्ष द्या सेकंड मध्ये काय करायचं आहे बघा cos इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 * sin इनवर्स ऑफ बोला sin इनवर्स ऑफ 1/2 सांगा काय करायचं cos इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 * sin इनवर्स ऑफ 1/2 चला बोला लवकर फास्ट हा मला हे सांगा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल सांगा cos ची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते हा बोला ना 5/3 टेबल मध्ये बघा रोहन हा बोला किती असतं 5 की 5/3 5/3 ओके प्लस 2 * हा sin ची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते 30 म्हणजे किती असतं 5/6 सो गाइस इट्स अ 5/3 प्लस किती असतं 2 * 1 = 2 3 म्हणजे किती असतं 5/3 दोघांचा बेस काय सेम इथे काय करायचं 5 + 5 मग 5 + 5 किती असतं सांगा 2π/3 येस खतम 2π/3 इज करेक्ट आन्सर नेक्स्ट बघा पुढे काय दिलाय हा बाळांनो थर्ड नंबरचं बघा थर्ड नंबर मध्ये काय दिलाय इट्स अ tan इनवर्स ऑफ √3 मायनस इथे दिलाय तुम्हाला बघा sec इनवर्स ऑफ -2 tan इनवर्स ऑफ √3 मायनस sec इनवर्स ऑफ -2 चा आन्सर काय कराल आता साधी गोष्ट आहे लक्ष द्या इकडे हे बघा याला आपण इक्वेशन नंबर घेऊ का बरं सांगतो इक्वेशन नंबर 1 का बरं घेतली का लक्ष द्या काय होतं ना tan ची व्हॅल्यू √3 कुठल्या अँगलला असं सांगा बरं बोला tan ची व्हॅल्यू √3 कुठल्या अँगलला आहे बोला 60 ते डायरेक्ट येतं पण इथं प्लस आहे की मायनस आहे मायनस तर मायनस असेल तर थोडं तुम्हाला डोकं लागतं काय तर बघा सगळ्यात पहिले काय करतो सगळ्यात पहिले करणार ओके लेट काय tan इनवर्स ऑफ √3 तर मला सांगा tan ची व्हॅल्यू √3 कुठल्या अँगलला येतं 5/, बोला ना 5/3 व्हेरी गुड आणि नंतर इथे कोण आहे सांगा sec इनवर्स ऑफ -2 आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरला शिकवलाय हा ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्री -2 आहे निगेटिव्ह असेल तर काय करायचं तर मला सांगा याला आपण काय घेतो बाळांनो x sin sec इनवर्स तिकडे गेला तर काय होईल सांगा sec इनवर्स होईल की sec होईल sec म्हणजे याचा अर्थ -2 किती असतं बाळांनो sec x म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर sec x ची व्हॅल्यू किती झाली -2 म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं sec x ची व्हॅल्यू -2 आता 2 ला आपण sec च्या फॉर्म मध्ये काय लिहू शकतो सांगा sec ऑफ किती अँगल म्हणजे 2 असते बोला जा टेबल मध्ये बघा बोला ना 5/3 आहे टेबल मध्ये डोळ्यासमोर ठेवा बाळांनो टेबल हा इथं असतं sec ऑफ 5/3 आता बाळांनो प्रॉब्लेम कसा आहे बघा इथं हा तुम्हाला इथं समजायला पाहिजे लक्ष द्या sec x - sec ऑफ 5/3 करेक्ट आहे आता मी कंपेअर सुद्धा करू शकत नाही का बरं या साईडला प्लस आहे या साईडला मायनस आहे मग मायनसचं मला काय हवं सांगा प्लस आणि मग मायनसचं प्लस करण्यासाठी कुठला रूल यूज करतो आपण ASCC आता तुम्ही समजून घ्या तर मला हे सांगा सेक निगेटिव्ह कुठे असतो बोला आता सेक ASCC रूल कधी निगेटिव्ह बद्दल माहिती देत नाही ASCC रूल कोणाबद्दल माहिती देतो पॉझिटिव्ह तर तुम्ही मला हे सांगा सेक पॉझिटिव्ह कुठे असतो सांगा फर्स्ट अँड फोर्थ मग तो निगेटिव्ह कुठे असेल सेकंड अँड थर्ड मग आता मला हे सांगा हा झाला सेकंड क्वाड्रंट आणि हा कुठला झाला सांगा थर्ड क्वाड्रंट मग आता पाय मायनस म्हणजे आणि पाय प्लस म्हणजे असे दोन ऑप्शन आहे मग यो चॉईस की तुम्हाला काय डिसाइड करायचं आहे पाय मायनस की पाय प्लस कुठला तरी एक घ्या सांगा कारण की दोन पैकी एक घेऊ आपण चला पाय प्लस की पाय मायनस समजा पाय मायनस घेतला आपण ठीक आहे म्हणजे आता इथं काय करायचं बाळांनो sec x इज इक्वल्स टू निगेटिव्ह सेकला आपल्याला पॉझिटिव्ह लिहायचा लक्षात ठेवा इथं सेक लिहायचा इथं लिहायचा पाय मायनस पाय/3 काय लिहायचं बोला
पाय मायनस पाय बाय 3 बघा पाय मधनं मायनस करू आपण कोणाला पाय बाय 3 ठीक आहे मायनसचं काय होईल प्लस आता आपण ही भरपूर प्रॅक्टिस केली आहे बाळांनो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा आहे जास्त डोकं लावायचं नाही सेक आपण मला हे सांगा कधी हाफ अँगल यूज करत नाही काय रिझन आहे हाफ अँगल नाही यूज करण्याचं सांगा कारण हाफ अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय करतो चेंज मग सेक पाय आणि मायनस काय करायचं पाय बाय 3 म्हणजे इथे लिहू शकता बाळांनो लक्षात ठेवा सेक एक्स इज इक्वल्स टू किती असतं सेक ऑफ च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं 2 पाय बाय 3 लक्षात ठेवा म्हणजे कंपेअर केलं तर एक्स व्हॅल्यू किती झाली सांगा 2 पाय बाय 3 ठीक आहे आता आन्सर येऊन फायदा नाहीये हे प्रिन्सिपल सोल्युशन असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा कुठलं सोल्युशन प्रिन्सिपल मग एक काम करा जा बरं सेक इनवर्स होतं ना ओके जा बरं सेक इनवर्सची काय रेंज दिली आहे सांगा बरं मला जा सेक इनवर्सची काय रेंज दिली आहे बघा 0 to पाय म्हणजे 0 to 180 मग आता मला सांगा 0 to पाय म्हणजे आहे का सांगा पाय ची व्हॅल्यू किती असतं 1 किंवा 180 बाय 3 म्हणजे किती असतं 60 आणि 60 into 2 किती असतं 120 मग 120 हा अँगल 0 to 180 या मध्ये आहे का आहे करेक्ट आहे हे बघा आन्सर येण्याशी मतलब नाही आहे बरं का ते प्रिन्सिपल सोल्युशन आलं पाहिजे करेक्ट आहे सो त्यामुळे आपण इथे लिहिलंय प्रिन्सिपल सोल्युशन आहे येस मग आता प्रिन्सिपल सोल्युशन थांबा प्रिन्सिपल सोल्युशन आवाज 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 हा मग आता मला हे सांगा तुम्ही सेक इनवर्स ऑफ 2 ला लक्षात घ्या सेक इनवर्स ऑफ -2 ला काय घेतलं होतं सेक इनवर्स ऑफ -2 ला तुम्ही x घेतलं होतं लक्षात ठेवा हे बघा रे सेक इनवर्स ऑफ -2 ला तुम्ही x घेतलं होतं आणि x व्हॅल्यू किती आली बोला सांगा 2 पाय की 2 पाय बाय 3 2 पाय बाय 3 अशा प्रकारे तुम्ही सरळ सांगू शकता फ्रॉम 1 सांगा 1 मध्ये काय करायचं हे बघा इक्वेशन 1 आहे इक्वेशन 1 मध्ये लिहू शकता बोला tan इनवर्स ऑफ √3 मायनस किती असतं सेक इनवर्स ऑफ -2 ठीक आहे tan इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 मग tan इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू काय ठेवायची बोला सांगा tan इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू काय ठेवायची पाय की पाय बाय 3 पाय बाय 3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 ची व्हॅल्यू काय ठेवायची बोला सेक इनवर्स ऑफ -2 ला आपण x म्हणतो x व्हॅल्यू किती असतं 2 पाय की 2 पाय बाय 3 2 पाय बाय 3 करेक्ट आहे हे बघा tan इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू किती ठेवायची पाय बाय 3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 सेक इनवर्स ऑफ -2 ची व्हॅल्यू आपली आली आहे किती सांगा 2 पाय की 2 पाय बाय 3 2 पाय बाय 3 सांगा दोघांचा बेस काय सेम न्यूमरेटरची काय करायची ऍडिशन की सबट्रॅक्शन सांगा बाळांनो दोघांचा बेस सेम आहे किती आहे 3 आणि न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करा इथे करा पाय -2 पाय मग सांगा बरं काय होईल दोघांचा बेस सेम आहे चला पाय -2 पाय बोला पाय -2 पाय पाय की मायनस पाय सो यू विल गेट आन्सर इज -पाय बाय 3 इज इट क्लियर आता लक्षात ठेवा मागच्या न्यूमेरिकल आणि या न्यूमेरिकल मध्ये काय डिफरन्स आहे मागच्या न्यूमेरिकल मध्ये दोन्ही व्हॅल्यू काय दिल्या होत्या निगेटिव्ह की पॉझिटिव्ह डायरेक्ट आन्सर आले बाळांनो इथे काय माहिती आहे का एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिली आणि एक व्हॅल्यू काय दिली आहे निगेटिव्ह असेल तर मात्र तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल समजलं की नाही ओके हे बघा निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर तुम्हाला काय करावं लागेल सॉल्व्ह करावं लागेल ठीक आहे ओके आता बघा नेक्स्ट पुढे काय दिलंय हे झालंय पाहायचं आता एक लक्ष द्या थोडा सिंपल एक्सरसाइज आहे हा बघा पुढे तुम्हाला इथे दिलाय 4 नंबर मध्ये बघा हा बघा नेक्स्ट 4 नंबर मध्ये दिलाय कोसेक इनवर्स बघा कोसेक इनवर्स ऑफ -2 नाही कोसेक इनवर्स ऑफ -2 ओके प्लस इथे दिलाय तुम्हाला इट्स अ कॉट इनवर्स ऑफ √3 बघा कोसेक इनवर्स ऑफ -2 प्लस कॉट इनवर्स ऑफ √3 सांगा बघू काय करणार बोला सांगा मला सांगा डायरेक्ट आन्सर लिहितात की स्प्लिट करून लिहावं लागेल स्प्लिट करून का बरं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे सांगा काय करायचं याला आपण इक्वेशन नंबर काय घेतलं सांगा 1 इथे काय करू आपण लेट सांगा काय करायचं हा कॉट इनवर्स ऑफ √3 ला आपण काय ठेवलं x कॉट इनवर्स तिकडे गेला तर काय झालं सांगा कॉट x ची व्हॅल्यू किती असतं √3 मग मला हे सांगा कॉट x ची व्हॅल्यू किती झाली सांगा √3 अरे यार इथे आपण कशाला फालतूपणा करताय डायरेक्ट आन्सर येतं पॉझिटिव्ह असेल तर चला बोला हा कॉट इनवर्स ऑफ √3 ला आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो सांगा कसं मला हे सांगा कॉट ची व्हॅल्यू √3 कुठल्या अँगलला असते बोला कॉट ची व्हॅल्यू √3 कुठल्या अँगलला असते पाय बाय 6 ओके पाय बाय 6 बरोबर हा नेक्स्ट आधी इथे बघा काय करायचं कोसेक इनवर्स ऑफ -√2 याला आपण घेतलं बाळांनो x सो लेट कोसेक इनवर्स ऑफ -√2 इज इक्वल टू 1 आता काय करायचं बाळांनो कोसेक इनवर्स त्या साईडला गेल्यावर काय होईल सांगा कोसेक इनवर्स होईल की कोसेक होईल कोसेक सो -√2 ची व्हॅल्यू काय जाईल सांगा कोसेक x लक्षात ठेवा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कोसेक x ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो -√2 म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कोसेक x ची व्हॅल्यू किती असतं मायनस सांगा √2 ला काय ठेवायचं बोला ओके कोसेकच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू असते √2 बोला पाय बाय टेबल मध्ये बघा फटाफट सो यू कॅन से पाय बाय 4 सो यू कॅन से कोसेक ऑफ पाय बाय 4 आता एक लक्ष द्या आता मला हे सांगा कोसेक ऑफ पाय बाय 4 आलाय ओके आता तुम्हाला इथे समजेल कोसेक ऑफ पाय बाय 4 आलाय तर मला हे सांगा ओके इथे एएससी रूल अप्लाय करायची गरज आहे का बिलकुल नाही का बरं सांगा इथे इव्हन फंक्शन ऑड फंक्शनचे कॉन्सेप्ट चालतात सांगा बरं साइन ऑफ -θ काय असतं रे साइन θ की -sin θ तर डायरेक्ट चालतं फक्त दोघांमध्ये चालत नाही कोण दोघं सांगा कॉस आणि सेक
तर मागचं न्यूमेरिकल कॉसचं होतं, नाही कॉसचं होतं की सेकचं, सेकचं, हे चालतं इथं. मग इथं तुम्ही सरळ लिहू शकता काय, कॉसेक ऑफ एक्स इज इक्वल टू किती असतं, कोसेक ऑफ मायनस पाय बाय 4. बघा ना, हे बघा कोसेक ऑफ मायनस पाय बाय 4 म्हणजे समजते. येस, जसं सांगा बरं, कोसेक मायनस थिटा, बघा काय बोललो मी सांगा, कोसेक मायनस थिटा, बोला काय बोललो, कोसेक मायनस थिटा म्हणजे काय असतं, मायनस कोसेक थिटा. कोणाकोणामधून मायनस साइन बाहेर निघते सांगा बरं. बरं ट्रिग्नोमेट्रिक रेशो किती आहे सांगा, 6. कोणामधून मायनस साइन बाहेर निघत नाही तेवढं सांगा, कॉस आणि सेक. कोणामधून निघतं, साइन, टॅन, कॉट, कोसेक. करेक्ट आहे. कोसेक ऑफ मायनस थिटा काय असतं, कोसेक की मायनस कोसेक थिटा, मायनस कोसेक. कोसेक कोसेक कॅन्सल. सांगा एक्स व्हॅल्यू किती झाली, पाय बाय 4 की मायनस पाय बाय 4, मायनस पाय बाय 4. सो गाइस एक्स व्हॅल्यू झाली मायनस पाय बाय 4, लक्षात ठेवा. ओके ओके, कोसेक कोसेक कॅन्सल, एक्स व्हॅल्यू झाली मायनस पाय बाय 4. मग झालं की आता मला हे सांगा, आता मायनस पाय बाय 4 आन्सर येण्याशी मतलब नाही आहे, लक्षात ठेवा. ते तुमचं काय असलं पाहिजे, प्रिन्सिपल सोल्युशन असलं पाहिजे. जा कोसेक इन्व्हर्सची रेंज बघा, तुम्हाला लिहून दिली आहे. जा बघा कोसेक इन्व्हर्सची रेंज किती आहे बघा. बघा ना कोसेक इन्व्हर्सची रेंज काय, मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 आणि एक 0 सोडला तर असेल. मग मायनस 92 प्लस 90 मध्ये येतं काय, येतं का, कारण की बघा मायनस पाय बाय 2 म्हणजे मायनस 90 ना. येस, आणि इथे किती असतं, प्लस 90 आणि इथं असतं 0. हा पाय बाय 4 म्हणजे 45 आहे, मायनस 45 येतो ना रेंज मध्ये. येस ओके, म्हणजे तुम्ही सरळ सांगू शकता बाळांनो, येस इज अ प्रिन्सिपल सोल्युशन, इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. आवाज नको आहे. आणि जर का प्रिन्सिपल सोल्युशन असेल तर बाळांनो तुम्ही सरळ आन्सर देऊ शकता. काय बघा सांगा बरं काय आन्सर द्या, कमान. हा, सो यू सिम्पली कॅन से, इथं सरळ लिहू शकता बाळांनो. हे बघा कोसेक ऑफ, कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 2 इज इक्वल टू एक्स. बघा कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 2 ला आपण एक्स ठेवला आणि एक्स व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 4 की मायनस पाय बाय 4, मायनस पाय बाय 4. खतम झालं. आता इथे काय करायचं बाळांनो, लक्षात ठेवा, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. हा बोला, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करायचं बोला. हा इथे सरळ लिहू शकता, कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 3. बघा कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 2. हा कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 2 प्लस इथे किती असतं बाळांनो, कॉट इनवर्स ऑफ रूट 3 इज इक्वल टू किती आहे बोला, सांगा मग तुम्ही. आता कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 2 ची व्हॅल्यू किती आहे बोला. तुम्ही सरळ सांगितलं कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 2 ला आपण काय ठेवलं सांगा, एक्स. आणि सांगा बरं एक्स व्हॅल्यू किती आली बाळांनो, पाय बाय 4 की मायनस पाय बाय 4, मायनस पाय बाय 4 प्लस कॉट इनवर्स ऑफ रूट 3. बोला कॉट इनवर्स ऑफ रूट 3 ला काय म्हणाल, पाय की पाय बाय 6, पाय बाय 6. मग मला हे सांगा, हा कोण झाला बोला पाय बाय 6, हा कोण झाला बाळांनो मायनस पाय बाय 4. बघा हा झाला प्लस पाय बाय 6, हा झाला मायनस पाय बाय 4. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, बोला काय होईल, 4 इंटू पाय किती असतं बाळांनो, 4 पाय. ओके, मायनस 6 इंटू पाय किती असतं बाळांनो, 6 पाय. करेक्ट आहे. ओके, 4 इंटू पाय 4 पाय मायनस 6 पाय डिवाइड बाय किती असतं 24. चला बोला काय करायचं. हा 4 पाय मायनस 6 पाय, बोला 4 पाय मायनस 6 पाय किती असतं, मायनस 2 पाय डिवाइडेड बाय किती असतं 24 इज इक्वल टू मायनस पाय की पाय बाय 12, पाय बाय 12. खतम, पाय बाय 12. 2 1 जा 2 12 जा. सांगा पाय की पाय बाय 12, पाय बाय 12. लक्षात ठेवा, चालेल. ओके, हा नेक्स्ट. आता पुढचं बघा काय दिलं, किती नंबरचं आहे. हा बाळांनो, हा आता बघा क्वेश्चन नंबर 3, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज. आता यामध्ये कंप्लीट करून 8 क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा फर्स्ट सगळे क्वेश्चन्स पीटीचे आहे. पीटी म्हणजे असतं प्रूफ दॅट. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलाय बाळांनो, हा साइन इनवर्स ऑफ 1 बाय रूट 2 मायनस, बघा साइन इनवर्स ऑफ 1 बाय रूट 2 मायनस 3 इंटू असतं साइन इनवर्स ऑफ रूट 3 बाय 2. बघा साइन इनवर्स ऑफ 1 बाय रूट 2 मायनस 3 इंटू साइन इनवर्स ऑफ रूट 3 बाय 2 इज इक्वल टू बाळांनो मायनस 3 पाय बाय 4. काय दिलाय, मायनस 3 पाय बाय 4. चला तुम्हाला एलएचएस इक्वल टू आरएचएस प्रूफ करायचं आहे. सगळ्यांनी सांगा कसं करायचं. सगळ्यात पहिली घेतली बाळांनो एलएचएस. एलएचएस म्हणजे असतं लेफ्ट हँड साइड. काय असतं बोला, हा इट्स अ साइन इनवर्स ऑफ किती असतं 1 बाय रूट 2 मायनस 3 इंटू किती असतं बाळांनो साइन इनवर्स ऑफ रूट 3 बाय 2. चला फटाफट सांगा. सांगा रे, ट्रिग्नोमेट्री की इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्री. एव्हरीवन नोज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. तर मला हे सांगा, ए साइन ची व्हॅल्यू 1 बाय रूट 2 कुठल्या अँगलला येते बोला, 45 मायनस 3. साइन ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 कुठल्या अँगलला येते बोला, सांगा. साइन ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 किती असतं, 60. 60 म्हणजे किती असतं, पाय बाय 3. येस बाळांनो, हा कोण आहे सांगा, पाय बाय 4. ओके, मायनस 3 गेट्स कॅन्सल. हा कोण आहे सांगा, पाय. त्या खाली काही नाही म्हणजे 1. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. पाय इंटू 1 किती असतं, पाय. मायनस 4 इंटू पाय किती असतं, 4 पाय डिवाइड बाय 4 इंटू 1 किती असतं, 4. सांगा पाय मायनस 4 पाय, 3 पाय की मायनस 3 पाय, इट्स अ मायनस 3 पाय डिवाइडेड बाय किती असतं, 4. खतम. मायनस 3 पाय डिवाइडेड बाय किती असतं, 4. ओके, लक्षात ठेवा. चला सेकंड नंबर मध्ये सांगा काय करायचं बोला. सेकंड नंबर मध्ये सरळ सांगू शकता बघा. काय, ओके सेकंड नंबर मध्ये सांगू शकता साइन इनवर्स ऑफ मायनस 1 बाय 2. बघा तुम्हाला सरळ समजेल. साइन इनवर्स ऑफ मायनस 1 बाय 2 प्लस कॉस इनवर्स ऑफ, हा किती, कॉस इनवर्स ऑफ मायनस रूट 3 बाय 2.
कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल्स टू, तुम्हाला काय शो करायचं आहे, कॉस इनवर्स ऑफ -1/2. किती, कॉस इनवर्स ऑफ -1/2. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हे जी मी काय सगळे क्वेश्चन्स घेत आहे, या क्वेश्चन्स मध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूवर फोकस करा. सांगा व्हॅल्यू कुठल्या, 1/√2, √3/2, हे पहा -1/2, √3/2, या सगळ्या व्हॅल्यू टेबल मध्ये आहेत बघा. कशामध्ये, टेबल मध्ये. टेबल मध्ये असेल तर कसं सॉल्व्ह करायचं इझिली आहे. फक्त आता याच्यात प्रॉब्लेम काय मला माहिती आहे का, याच्यात काय आले, प्लस आले की मायनस आले, प्लस मायनस आले. हे बघा मायनस आल्यावर आपण काय करतो मग सांगा, डायरेक्ट सॉल्व्ह करतो की ब्रेक करून सॉल्व्ह करतो, ब्रेक करून. पण त्यातून मी तुम्हाला एकदम इझी टेक्निक सांगतो काय करायचं. तुम्हाला ब्रेक नसेल करायचं तरी ब्रेक नका करू, एक काम करा. सगळ्यात पहिले बघा, सगळ्यात पहिले आपण इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू फाइंड करू. बघा बोला कोणाची, साइन इनवर्स ऑफ -1/2. आता तुम्हाला जर का याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर याला आपण काय घेतो, एक्स, आणि मग तिकडे जातो, मग सगळं सॉल्व्ह करतो, मग ASCC वगैरे ओरडली नाही. येस, एवढा शहाणपणा करायची गरज नाही. साइन इनवर्स ऑफ -1/2 ला तुम्ही डायरेक्ट काय करा, तर मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुरू व्हायच्या आधीच प्रॉपर्टी लिहून दिल्या होत्या. काय लिहून दिल्या होत्या, प्रॉपर्टी. थांबा, पहिले मी सांगतो कुठल्या प्रॉपर्टी लिहून दिल्या, त्यानंतर तुम्ही नोटबुकमध्ये चेक करा आहेत का. काय प्रॉपर्टी लिहून दिल्या होत्या लक्ष द्या. आपण अशा प्रॉपर्टी लिहून दिल्या होत्या, सगळ्यांनी लक्ष द्या. हे बघा, मी तुम्हाला अशी प्रॉपर्टी लिहून दिली होती की साइन इनवर्स ऑफ -x, हा बोला, इज इक्वल्स किती असतं, -sin इनवर्स ऑफ x. बघा आहे का, बघा जा टेबलच्या वर बघा, टेबलच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या वर 3 आणि 3 6 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत बघा. जे सांग बघा, कोणाकोणामधलं -sin बाहेर निघतं, साइन इनवर्स अजून, टॅन इनवर्स अजून, कोसेक इनवर्स. थांबा 2 मिनिटं. साइन इनवर्स ऑफ -x इज -sin इनवर्स ऑफ x. त्यानंतर बघा, हे बघा टॅन इनवर्स ऑफ -x इज किती असतं, -tan इनवर्स ऑफ x. ओके. त्यानंतर कोसेक इनवर्स, हे बघा कोसेक इनवर्स ऑफ -x इज इक्वल्स किती असतं, -कोसेक इनवर्स ऑफ x. बरोबर. हे बघा, हे सगळं आपण शिकलो होतो बाळांनो. से यस, यस. या सगळ्यांमधनं -sin बाहेर निघतं. आणि 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असे होते की ज्यांच्यामध्ये आन्सर काय ते सांगा, पाय की पाय मायनस, पाय मायनस. आता मला हे सांगा, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बाळांनो किती आहे, 3 आहे की 6 आहे रे, 6. हे झाले फर्स्ट 3. आता कुठले राहिले बघा, हा आता राहिलं तुमचं कॉस इनवर्स ऑफ -x, नंतर कुठलं राहिलं कॉड इनवर्स ऑफ -x, आणि नंतर कुठलं राहिलं सेक इनवर्स ऑफ -x. सांगा बरं या सगळ्यांमध्ये आपण काय करतो, बोला सांगा. थांबा, कॉस इनवर्स ऑफ -x असेल तर -sin बाहेर काढायची, मायनस कॉस इनवर्स ऑफ x. बरोबर. फक्त आलेला आन्सर पाय मायनस. पाठ करू नका, मी टेक्निक सांगताय. कॉस इनवर्स ऑफ -x असेल तर -sin बाहेर काढायची, जसं इथं साइन इनवर्स ऑफ -x आहे, -sin बाहेर काढली, खतम. इथे सेम कॉस इनवर्स ऑफ -x असेल तर -sin बाहेर काढायची, पण आलेला आन्सर पाय मायनस करायचं. बोला, कॉड इनवर्स ऑफ -x असेल तर मायनस काय करायचं सांगा, कॉड इनवर्स ऑफ x, पण आलेला आन्सर पाय मायनस करायचं. आणि सेक इनवर्स ऑफ -x असेल तर -sin बाहेर काढायची, म्हणजे किती सांगा, सेक इनवर्स की -सेक इनवर्स, -सेक इनवर्स ऑफ x, आणि आलेला आन्सर काय करायचं, बोला पाय की पाय मायनस, पाय मायनस. आता या प्रॉपर्टी आपण अप्लाय करू शकतो जर का अँगल निगेटिव्ह असेल तर. जर का हे असेल तर डायरेक्ट -sin बाहेर काढायची, हे असेल तर -sin बाहेर काढायची, पण आलेला आन्सर पाय मायनस. आता इथे बघा, हा सांगा, बोला साइन इनवर्स ऑफ x आहे की -1/2, बोला -1/2. हा साइन इनवर्स ऑफ -x चा आन्सर काय असतं, बोला साइन इनवर्स ऑफ -x असेल तर -sin बाहेर काढायची, इथं काय असतं, बोला साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल्स टू मायनस. सांगा काय करायचं, साइन इनवर्स ऑफ 1/2 चं काय करायचं, बोला सांगा. इनवर्स सांगा, ट्रिग्नोमेट्री की इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्री. सांगा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. सांगा साइन ची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते, बोला ना. साइन ची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते, π/6. येस, म्हणजे झालं -π/6, खतम. बरोबर. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा काय असतं, बोला हा कॉस इनवर्स ऑफ किती असतं, -√3/2. हा मग आता मला सांगा कॉस इनवर्स ऑफ -x काय असतं, बोला -sin बाहेर काढायचं, पण आलेला आन्सर काय करायचं, पाय मायनस. मग आता मला सांगा कॉस इनवर्स ऑफ -√3/2 ला काय करायचं, -sin बाहेर काढा, मायनस. इथे करायचं कॉस इनवर्स ऑफ काय असतं, √3/2, आणि काय करायचं, आलेला आन्सर पाय मधनं मायनस करायचं. सो यू सिम्पली कॅन से काय करायचं, ओके काय करायचं सांगा, पाय मायनस, बोला कॉस इनवर्स ऑफ √3/2. हा ट्रिग्नोमेट्री की इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्री. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. सांगा कॉस ची व्हॅल्यू √3/2 कुठल्या अँगलला आहे ते, 60 नाही 60 की 30, 30 म्हणजे किती असतं, π/6. चला चागाली गाडी म्हणजे किती असतं, 1. डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा सांगा 6 × π 6π मायनस π. सांगा 6π मायनस π किती असतं, बोला 5π/6, खतम. हे -π/6 हे 5π/6. बरोबर. साइन इनवर्स कॉस इनवर्स, आणि नंतर तो कॉस इनवर्स घ्या, कॉस इनवर्स ऑफ -1/2. चला बोला बाळांनो, कॉस इनवर्स ऑफ -π/2 -1/2 किती असतं, -sin बाहेर काढा, मायनस कॉस इनवर्स ऑफ काय करायचं, बोला 1/2, आणि आलेला आन्सर काय करायचं, पाय मायनस. यातनं -sin बाहेर काढायचं आणि आलेला आन्सर करायचं पाय मायनस. मग सांगा बघा आन्सर काय होतं, पाय मायनस. सांगा ए ट्रिग्नोमेट्री आहे की इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्री. सगळ्यांना माहिती आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. सांगा बरं कॉस ची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते,
टेबल 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 कॉस व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते? हा 5/3 5/3 करेक्ट आहे 5/3 च्या खाली काही नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय 3π - 5 किती असतं 2π/3 खतम. ओके लक्षात ठेवा. चला आता काय करू आपण लक्षात ठेवा बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे ही LHS आणि काय RHS. तुम्हाला मी टेक्निक सांगितली जर निगेटिव्ह आलं तर काय करायचं एक जास्त बेटर आहे नाही तर मग दुसरं ऑप्शन काय त्याला काय घ्यायचं x इकडलं किती शिफ्ट करायचं तिकडे आणि मग ते ASCC वगैरे अदरवाइज डायरेक्ट प्रॉपर्टी यूज करा. लिहून दिल्या सगळ्यांना प्रॉपर्टीज येस. आता मला सगळा LHS काय दिलाय sin इनवर्स ऑफ -1/2 cos इनवर्स ऑफ -√3/2 ठीक आहे. ओके सो बाळांनो आपण LHS करायची. व्हॉट इज LHS? LHS इज इक्वल्स किती असतं बोला sin इनवर्स ऑफ प्लस किती असतं बोला cos इनवर्स ऑफ बोला हा LHS इज इक्वल्स बोला sin इनवर्स ऑफ -1/2 ओके sin इनवर्स ऑफ -1/2 आणि sin इनवर्स ऑफ cos इनवर्स ऑफ -√3/2 येस. चला बोला सांगा पटापट काय बोला sin इनवर्स ऑफ -1/2 ची व्हॅल्यू किती आहे बोला -5/6 आणि cos इनवर्स ऑफ -√3/2 ची व्हॅल्यू किती आहे 5π/6. सो सरळ सांगू शकता इट्स अ -5/6 प्लस इट्स किती असतं 5π/6. सांगा दोघांचा बेस काय सेम इथे काय करायचं -π प्लस किती असतं बोला 5π इज इक्वल्स किती असतं 6 -π प्लस π म्हणजे किती असतं 4π -π प्लस 5π म्हणजे किती असतं 4 की 4π 4π/6 आणि 4π/6 म्हणजे किती असतं सांगा 2π की 2π/3 2π/3 खतम. 2 1 2 3 बरोबर आहे 2π/3 झालं. आणि तुम्ही आता मला एक सांगा RHS काय बोला व्हॉट इज RHS म्हणजे राईट हँड साइड कम ऑन व्हॉट इज RHS बोला RHS आहे तुमचा cos इनवर्स ऑफ -1/2 सो RHS आहे तुमचा cos इनवर्स ऑफ किती आहे बोला -1/2 येस. सो इज इक्वल्स टू सांगा cos इनवर्स ऑफ -1/2 ची व्हॅल्यू किती आहे कुठे गेलं काढलाय का आपण हे बघा हे बघा cos इनवर्स ऑफ -1 2π की 2π/3 2π/3 तर बघा बरं बाळांनो LHS ची आणि RHS ची व्हॅल्यू सेम आहे का बघा सांगा LHS किती आहे बोला 2π की 2π/3 2π/3 RHS किती आहे सांगा 2π की 2π/3 2π/3. सो गाइस यू सिंपली कॅन से युअर LHS इज इक्वल्स टू किती असतं RHS. कारण सगळे न्यूमेरिकल प्रूफ द्यायचे म्हणजे या न्यूमेरिकल मध्ये काय नवीन शिकले तुम्ही प्रॉपर्टीज कशा अप्लाय करायचे समजलं. काही किती इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे सांगा 6 की 3 6 आहेत 6 मध्ये तिघांमधून डायरेक्ट मायनस साइन बाहेर निघते आणि बाकी या तिघांमधून मायनस साइन बाहेर निघते पण आलेला आन्सर पाय मायनस करायचं ठीक आहे. ओके लक्षात ठेवा. चला बघा आता काय करायचं. हा आपले 2 क्वेश्चन झाले. आता बाळांनो लक्ष द्या आता मी आता हे सांगताय बघा थर्ड क्वेश्चन थोडा स्टार करतो बाळांनो लक्षात द्या महत्वाचा आहे सगळ्यांना लक्ष द्या. क्वेश्चन तुम्हाला असा दिलाय की sin इनवर्स ऑफ बघा ए sin इनवर्स ऑफ इथे दिलाय 3/5 प्लस ए sin इनवर्स ऑफ 3/5 प्लस इथे दिलाय तुम्हाला cos इनवर्स ऑफ 12/13 बघा cos इनवर्स ऑफ 12/13 आणि पुढे दिलाय बाळांनो इट्स अ sin इनवर्स ऑफ बघा इट्स अ sin इनवर्स ऑफ 56/65 56/65. आल्यापासून मी कमीत कमी 4 क्वेश्चन्स घेतले आहेत आणि या सगळ्या 4 क्वेश्चन मध्ये जर का तुम्ही डोकं लावून लक्ष ठेवलं तर तुमच्या काय लक्षात येईल बघा व्हॅल्यू कुठल्या सांगा 1/√2 √3/2 बरोबर त्यानंतर कुठल्या बघा 1/2 -√3/2 बरोबर म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू टेबल मधल्या आहेत. कुणा मधल्या सांगा टेबल मधल्या फक्त फार तर फार काय होते काही प्लस आहे आणि काही मायनस आहे पण आहे सगळ्या व्हॅल्यू टेबल मधल्याच आहे. पण आता हे न्यूमेरिकल बघा या न्यूमेरिकल मध्ये जर का गेले लक्षात ठेवा हा या न्यूमेरिकलच्या व्हॅल्यू बघा आता काय दिलं हा सांगा 3/5 सांगा 3/5 व्हॅल्यू टेबल मध्ये आहे का असतं का. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय दिली सांगा 12 की 12/13 इज इट इन टेबल नो. त्यानंतर बघा काय दिलं बोला 56/65 टेबल मध्ये आहे का नाही. मग जर का व्हॅल्यू टेबल मध्ये नसतील तर कशा सॉल्व्ह करायच्या बोला याला सॉल्व्ह करण्याची थोडी टेक्निक वेगळी आहे. ओके मी असं म्हणू शकतो का रे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल सांगा sin ची व्हॅल्यू 3/5 कुठल्या अँगलला असते कुठल्याच अँगलला नसते. ओके cos ची व्हॅल्यू 12/13 कुठल्या अँगलला असते कुठल्या तरी अँगल पण टेबल मध्ये आहे का नाही. मग टेबल मध्ये जर व्हॅल्यू नसतील तर काय करायचं सगळ्यात पहिले लक्षात ठेवा सगळ्यात पहिले आपण काय करू लेट हा काय करायचं sin इनवर्स ऑफ 3/5 ला आपण घेतलं x बघा मी काय म्हणताय थोडं ट्विस्ट येतो न्यूमेरिकल मध्ये बघा sin इनवर्स ऑफ 3/5 ला घेतला आपण x. सो इथे कोण आहे सांगा 3/5 ओके इनवर्स ट्रिग्नोमेट्री तिकडे गेला तर किती झाला ट्रिग्नोमेट्री सांगा sin की sin x. आता आयडेंटिटी यूज करा सांगा आयडेंटिटी काय आवाज नको हा बोला sin² x प्लस किती असतं बोला cos² x इज इक्वल्स किती असतं 1. ओके सगळ्यांना माहिती आहे sin ची व्हॅल्यू किती आहे 3/5 ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर प्लस किती असतं cos² x इज इक्वल्स किती असतं 1. सो 3² इज 9 आणि 5² इज 25 प्लस इथे असतं cos² x इज इक्वल्स किती असतं 1 बरोबर 3² इज 9 आणि 5² इज 25. आता मला हे सांगा cos² x ची व्हॅल्यू किती आहे बोला यस गाइस व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ cos² x कम ऑन cos² x इज इक्वल्स टू 1 मायनस किती असतं 9/25 यस. सो गाइस cos² x इज इक्वल्स किती असतं च्या खाली काही नाही म्हणजे 1. ओके हा तिकडे गेला
क्रॉस मल्टिप्लाय करा, सांगा काय असतं, सांगा 25 into 1 25 मायनस 25 into 1 25 मायनस 1 into 9 किती असतं 9 डिवाइड बाय 1 into 25 25. सो cos square x is equals to किती असतं बाळांनो 16/25. ओके, सो गाइस cos x is equals to किती असतं 4 की 4/5 4/5. खतम. थांबा 2 मिनिटं, काय करू नका. ही मेथड वेगळी आहे, आयडेंटिटी वगैरे आजपर्यंत कधीच यूज केली नाही आपण. मग आम्ही कसं ओळखायचं सर न्यूमेरिकल मध्ये केव्हा आयडेंटिटी यूज करायची केव्हा डायरेक्ट सॉल्व्ह करायचं मी सांगितलं. सगळ्या व्हॅल्यू कशातल्या नाहीये, टेबल मधल्या नसेल तर तुम्हाला ह्या प्रोसेस अप्लाय करावं लागेल. झालं, ही फर्स्ट. आता सेकंड घ्या. सेकंड काय दिला बोला, सांगा तुम्हाला, बोला सेकंड काय दिला. हा, सगळ्यात पहिले लेट बोला cos इनवर्स ऑफ काय दिलाय सांगा 12 बाय किती आहे 13. cos इनवर्स ऑफ 12 बाय 13 इज इक्वल टू घेतलं y. cos इनवर्स तिकडे गेला तर cos, सो 12/13 इज इक्वल टू किती असतं cos y. सो cos y ची व्हॅल्यू झाली 12/13. आता मला हे सांगा, सरळ सांगू शकता बोला sin स्क्वेअर y प्लस किती असतं cos स्क्वेअर y इज इक्वल टू किती असतं बोला 1. सो sin स्क्वेअर y ओके प्लस सांगा cos y ची व्हॅल्यू किती असतं 12/13 ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो sin स्क्वेअर y प्लस किती असतं बोला इट्स 144 डिवाइडेड बाय किती असतं 169 इज इक्वल टू 1. बरोबर, सांगा 12 चा स्क्वेअर किती असतं 144 आणि 30 चा स्क्वेअर किती असतं 169. ओके, तुम्हाला सिंपली बघितलं तर sin स्क्वेअर y इज इक्वल टू किती असतं बोला 1 मायनस बोला 144 डिवाइड बाय किती असतं 169. सांगा चागली काय नेमकी किती असतं 1. आणि चला बोला सॉल्व्ह कसं करणार, कम ऑन. यस, सांगा sin आहे की sin स्क्वेअर y, sin स्क्वेअर y इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा. हा, 169 into 1 किती असतं 169 मायनस 144 into 1 किती असतं बोला 144. येस, ओके, आणि अपॉन 169 into 1 169. येस, मग काय करायचं बोला sin स्क्वेअर y इज इक्वल टू बोला 169 मधनं 144 गेले किती राहिले 25. सो 25 डिवाइडेड बाय किती असतं 169. सो sin स्क्वेअर y बोला sin स्क्वेअर y इज इक्वल टू हा sin y स्क्वेअर रूट घ्या. sin y इज इक्वल टू किती असतं 5 की 5/13 5/13. खतम. 5 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि 169 चा स्क्वेअर रूट किती असतं 30. सो यस यस, इथपर्यंत सगळं बरोबर होतं. आता लक्षात ठेवा, आपल्याला जे शो करायचं आहे तिकडे लक्ष द्या थोडा. त्याच्या एलएचएस मध्ये मला हे सांगा राईट, त्याच्या एलएचएस मध्ये मायनस साइन आहे की प्लस साइन आहे प्लस. मग जर प्लस साइन असेल तर काय करायचं बाळांनो, मधात इथपर्यंत सगळं बरोबर चाललं होतं बरं का, सगळं बरोबर चाललं होतं. आता मधातच न्यूमेरिकल मध्ये ट्विस्ट येते. काय, मधातच मी फॉर्म्युला तयार करतो कुठला माहितीये का, साइन ऑफ x प्लस वाय. वर साइन ऑफ x प्लस वाय. आता का बरं केले तुम्हाला पुढे समजेलच पुढच्या 2-3 मिनिटात, पण लक्षात ठेवा साइन ऑफ x प्लस वाय. कॅन आय यूज युअर कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. येस, साइन ऑफ x प्लस वाय मध्ये मला सांगा फर्स्ट अँगल कुठला आहे x, सेकंड अँगल कुठला आहे बाळांनो y. तर सांगा x प्लस वाय चा फॉर्म्युला काय असतो x y. फॉर्म्युला कोणाचा आहे साइनचा, बोला काय असतं साइन कॉस साइन, आणि साइन मध्ये साइन चेंज होणार प्लस. करेक्ट आहे, समजलं की नाही. साइन मध्ये साइन चेंज होणार की होणार नाही, जे प्लसचं प्लसच राहतं. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले मी सुद्धा फॉर्म्युले लिहून दिले तुम्हाला. चला बोला साइन ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू किती असतं बोला. सगळ्यात फर्स्ट या चारही व्हॅल्यू लक्षात ठेवा. चला ऑल बॉईज तुम्ही या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा, साइन x आणि कॉस x. साइन x किती आहे 3/5, कॉस x किती आहे 4/5. ऑल गर्ल्स कॉस y आणि साइन y राहील लक्षात. येस, आणि चला बोला बॉईज कम ऑन साइन x हा कॉस x, गर्ल्स कॉस y 12y आणि साइन y 5/13. ओके येस, आता एक लक्ष द्या बाळांनो, सरळ सांगू शकता. हा, साइन ऑफ x प्लस y इज इक्वल टू किती असतं बोला. ओके, हा 3 into 12 12 into 3 किती असतं 36. 5 into 13 बोला 30 into 5 बोला ना 65 प्लस 4 into 5 किती असतं 20 आणि 30 into 5 किती असतं 65. सो गाइज यू सिंपली कॅन से साइन ऑफ x प्लस y इज इक्वल टू, दोघांचा बेस किती आहे सेम, न्यूमरेटरची ऍडिशन करा 36 प्लस किती असतं 20. सो गाइज यू सिंपली कॅन से साइन ऑफ x प्लस y इज इक्वल टू बोला खाली कोण आहे 65 आणि हे किती होईल सांगा 56. बरोबर. येस, आता मला हे सांगा हा साइन जर त्या साइडला गेला तर साइन होईल की साइन इनवर्स होईल, साइन इनवर्स. म्हणजे ऍट लास्ट तुम्ही सरळ सांगू शकता की बाळांनो x प्लस y इज इक्वल टू किती आहे साइन की साइन इनवर्स, साइन इनवर्स. बोला साइन इनवर्स ऑफ काय करायचं 56 डिवाइड बाय काय असतं 65. बघा साइन तिकडे आला तर साइन इनवर्स ऑफ 56 डिवाइड बाय 65. आणि सगळ्यांना माहित आहे x प्लस y इज इक्वल टू बोला इट्स अ साइन इनवर्स ऑफ इट्स अ 56 डिवाइड बाय किती असतं 65. आणि एव्हरीवन नोज राइट हँड साइडला मी दिलं साइन इनवर्स ऑफ काय 56 डिवाइड बाय 65 आणि लेफ्ट हँड साइडला x प्लस y आहे. सगळ्यांना माहित आहे x ला आपण काय घेतलं होतं बघा साइन इनवर्स ऑफ 3/5.
तर x ला आपण काय घेतलं होतं मला सांगा साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस y ला आपण काय घेतलं होतं सांगा बोला y ला आपण घेतलं होतं cos इनवर्स ऑफ 12/13 काय घेतलं होतं cos इनवर्स ऑफ किती असतं 12/13 खतम आहे का हे न्यूमेरिकल बघा sin inverse of 3/5 plus cos inverse of 12/13 is equal to sin inverse of 56/65 म्हणजे कुठेही मी LHS घेऊन RHS शो केलेली नाही कुठेही मी LHS घेऊन RHS शो केलेली नाही आपोआप ते सगळं रेडी झालं पुन्हा एकदा सांगतो काय करायचं इकडे बघा ओके समजा मला हे सांगा तुम्हाला सगळ्या टेबल मधल्या तुम्हाला ज्या व्हॅल्यू दिल्या त्या नॉर्मल व्हॅल्यू आहे की टेबल मधल्या नॉर्मल व्हॅल्यू टेबल मधल्या नाही मग टेबल मधल्या नसेल तर काय केलं सगळ्यात पहिले ही पहिली व्हॅल्यू आहे तिला काय घेतलं x ओके हा साइन इनवर्स तिकडे गेला हजारा साइन x आयडेंटिटी यूज केली cos x भेटला बरोबर ही दुसरी व्हॅल्यू आहे तिला काय घेतलं आपण y तिकडे यूज केला cos y आयडेंटिटी यूज केली sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज इक्वल टू 1 असं ना ओके इथून तुम्हाला sin y इथपर्यंत सगळं बरोबर होतं मग माझं डोकं गेलं LHS वर LHS मध्ये कुठली साइन आहे प्लस जर का LHS मध्ये प्लस साइन आहे तर मी कुठला फॉर्म्युला यूज केला सांगा x प्लस y चा मी x मायनस y चा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकलो असतो पण मला हे सांगा LHS ला मला कुठली साइन आहे प्लस कारण की शेवटी ते x प्लस y इथेच राहतात ना इथे मायनस आलं असतं म्हणून आता तुमच्या डोक्यातील काव सर मग तुम्ही x प्लस y चा फॉर्म्युला यूज करा मान्य केलं पण मग तुम्ही साइनचाच का बरं केला cos x प्लस y चा का बरं नाही केला कारण तेव्हाच माझं लक्ष RHS वर सुद्धा होतं सांगा इकडे काय होतं साइन की साइन इनवर्स साइन इनवर्स बघता बघता काय झालं बा समजते हे बघा हा साइन तिकडे गेला तर काय झाला साइन की साइन इनवर्स आता मी जर cos x प्लस y चा फॉर्म्युला घेतला असता तिकडे कोण गेला असता cos इनवर्स गेला असता आपल्याला कोण हवाय साइन इनवर्स हवाय समजलं की नाही येस त्यामुळे हा फॉर्म्युला घेतला सॉल्व केलं आन्सर काढलं ओके साइन इनवर्स तिकडे गेला म्हणजे माझी RHS सेट झाली आणि लेफ्ट हँड साइडला कोण आलं सांगा x प्लस y बस या x व्हॅल्यू ही टाकून दिली बघा आणि y ची व्हॅल्यू ही टाकून दिली बघा झालं आणि हेच माझं न्यूमेरिकल होतं मग चालेल डोंट वरी अजून असं एक न्यूमेरिकल आहे बघा बघा तुम्हाला क्वेश्चन दिलाय 4 नंबरचा बाळांनो तुम्हाला क्वेश्चन दिलाय 4 नंबरचा काय क्वेश्चन दिलाय बघा तुम्हाला क्वेश्चन दिलाय cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ बघा मी काय म्हणताय cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ इट्स अ 4/5 cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू π/2 cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू π/2 सांगा काय करा बोला व्हॉट टू डू काय करायचं सांगा आता साधी गोष्ट आहे मला हे सांगा त्या टेबल मधल्या व्हॅल्यू ह्या सॉरी त्या दिलेल्या व्हॅल्यू या टेबल मधल्या आहे की विदाउट टेबल आहे विदाउट टेबल असेल तर त्याला वेगळ्या मेथडने करायचं सगळ्यात पहिले मी तुम्हाला प्रोसेस देऊन देतो तुम्हीच करा इथेच करा माझ्या डोळ्यासमोर इकडे बघा सगळ्यात पहिले काय करू आपण लेट थांबा cos इनवर्स ऑफ 3/5 ओके याला घेऊ आपण x चालेल हा तिकडे गेला तर 3/5 इज इक्वल टू किती असतं cos x ची व्हॅल्यू भेटली 3/5 मग cos x ची आयडेंटिटी यूज करा सांगा बरं आयडेंटिटी काय असतं बोला सांगा sin स्क्वेअर x प्लस किती असतं बोला cos स्क्वेअर x इज इक्वल टू किती असतं 1 करेक्ट आहे त्याहून तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल सांगा तुम्ही तर cos x ची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल सांगा sin x येस झाला त्यानंतर बघा नेक्स्ट वाळांनो काय करायचं बोला पुन्हा लेट cos इनवर्स ऑफ किती असतं बोला 4/5 इज इक्वल टू किती असतं y इनवर्स ट्रिग्नोमेट्री तिकडे गेला तर 4/5 इज इक्वल टू किती असतं cos y ही झाली cos y ची व्हॅल्यू आयडेंटिटी यूज करा बोला sin स्क्वेअर y प्लस किती असतं बोला cos स्क्वेअर y इज इक्वल टू किती असतं 1 cos y ची व्हॅल्यू टाका इथे व्हॅल्यू कोणाची येते सांगा sin y ची कोणाची व्हॅल्यू येते सांगा sin y ची हो म्हणा येस ओके आता मला हे सांगा तुम्ही एवढं डोकं लावा आता मधात कुठली साइन आहे रे बोला ना प्लस तर फॉर्म्युला कुठला यूज करायचा दॅट इज युअर चॉईस मी x प्लस y चा फॉर्म्युला यूज करतो ठीक आहे राहिला प्रश्न इकडे साइन घ्यायचा की cos घ्यायचा आता साइन घेतला तर तिकडे काय होईल साइन की साइन इनवर्स आणि cos घेतला तर काय होईल cos की cos इनवर्स पण राइट हँड साइडला कोण दिला साइन इनवर्स cos इनवर्स की π/2 आणि ती रिस्ट्रिक्शन गेली दॅट इज युअर चॉईस ऑफ व्हॉट टू डू तुमची इच्छा असेल तर तुम्ही cos घ्या मला काही फरक पडत नाही कळलं आहे आणि साइन घ्यायचं नंतर साइन घ्या मी त्याचं रिझन सांगतो काय असते इथे कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा सांगा cos की cos x प्लस y cos x प्लस y सांगा बरं cos x प्लस y चा फॉर्म्युला काय आहे सांगा फर्स्ट अँगल कुठला आहे x आणि सेकंड अँगल कुठला आहे y सो यू कॅन से बोला कम ऑन cos ऑफ x प्लस y असेल तर तुम्हाला समजायला पाहिजे माय फर्स्ट अँगल इज x y फॉर्म्युला cos आहे बोला cos sin आणि cos मध्ये कधी साइन चेंज होत नाही
प्लस मायनस झालं. ओके, आता तुम्हाला चारही व्हॅल्यू आल्यात 1 2 3 4 या व्हॅल्यू ठेवा. आता तुम्हाला माहित आहे याचा आन्सर काय यायला पाहिजे, cos x प्लस y चा आन्सर यायला पाहिजे तुम्हाला 0. किती यायला पाहिजे, डोकं लावायचं, येतं ते व्हॅल्यू ठेवल्या तर कॅन्सल होतील टर्म. सर्वस्व कसं काय, मग x प्लस y तुम्ही ठेवा ना व्हॅल्यू कॅन्सल, या सगळ्या व्हॅल्यू ठेवा, चारही तुमचा आन्सर येईल. मग आता मला हे सांगा तिकडे गेला तर काय होईल, cos की cos इनवर्स ऑफ 0. मग सांगा बरं x प्लस y इज इक्वल्स टू का रे, ट्रिग्नोमेट्री इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्री. तुम्ही सांगा cos ची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगलला असते, पाय बाय 2 90, cos 90 0 असते बघा. अरे वगैरे नाही, बाप टेबल मध्ये जा, cos ची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगलला असते बघा, बोला ना, 90 म्हणजे पाय बाय 2. आणि डोळे झाकून थांबा डोळे झाकून, मग करायला x प्लस y. सगळ्यांना माहिती आहे x कोण आहे, बघा x कोण आहे, x म्हणजे कोण आहे सांगा, cos की cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस y कोण आहे सांगा, sin की sin इनवर्स ऑफ, बोला किती आहे sin इनवर्स ऑफ, अरे बोला ना, अच्छा cos इनवर्सच आहे, हां बोला y कोण आहे सांगा, cos की cos इनवर्स. ओके, cos इनवर्स ऑफ किती आहे 4/5 इज इक्वल्स टू π/2. खतम. cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ 4/5 इज इक्वल्स किती असतं, पाय की π/2 झालं. आता एक काम करा बाळांनो, समजा तुम्ही फॉर्म्युला साइनचा यूज केला असता, समजा केलाच असता साइनचा, कोणाचा साइनचा, तर राईट हँड साइडला कोण आलं सांगा, 1 यायला पाहिजे. तर किती 1, का बरं, मग तो साइन इनवर्स तिकडे गेला असता. आणि मी क्वेश्चन काय विचारला, साइनची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते, बोला 90 π/2 ला. करेक्ट आहे. तर तुम्ही काही फरक पडत नाही, तुम्ही कॉस घेता की साइन घेता, फक्त कॉस घेतला तिकडे काय होईल सांगा 0, आणि साइन घेतला तिकडे काय होईल 1. ती बरोबर, तुम्ही व्हॅल्यू टाका ना गपचूप, बरोबर येतं आन्सर. कळलं, येस. चला मला हे करून दाखवा बरं क्वेश्चन, रफ मध्ये केला तरी चालतो, लवकर फास्ट येतं का बघा. सगळं मी तुम्हाला रोड मॅप तयार करून दिलाय, बघा लवकर, रफ मध्ये केला तरी चालतो, करा लवकर. हा आलाय का, खोटं नाही बोलायचं. एवढी घाण कशाची आहे, आएगा सबसे आएगा, यू नो इट विल गेट टू मच लेंथी. चला लवकर फास्ट करा, लवकर करा लवकर, चला फास्ट. क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला क्वेश्चन दिलाय तो फिफ्थ, बघा फिफ्थ क्वेश्चन मध्ये दिलाय, बघा काय दिलाय. हा बघा बाळांनो, इथे दिलाय tan इनवर्स ऑफ 1/2, ओके, प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल्स टू π/4. बघा tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल्स टू π/4. ओके, हे प्रूव्ह करायचं आहे. आता मला हे सांगा, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y चा तुम्हाला फॉर्म्युला शिकवलाय मी, जा बघा कुठला फॉर्म्युला आहे, जा टेबलच्या आधीच दिलाय फॉर्म्युला लिहून 2 आहे का, सांगा कुठला फॉर्म्युला आहे, कमान. हा तुम्हाला फॉर्म्युला बघा, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू किती असतं, tan इनवर्स ऑफ, बोला x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. म्हणजे इथे प्लस आहे तिथे प्लस, आणि इथे प्लस आहे तर इथे मायनस. आवाज नको, हा काय बोलता मी, सगळ्यांना लक्ष द्या. tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y, 2 tan इनवर्स मिळून 1 tan इनवर्स लिहा तरी चालतो, x प्लस y दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 1 मायनस xy. बरोबर आहे. आता तुम्हाला हा एक फॉर्म्युला लिहून दिला, हो ना, येस. अजून एक फॉर्म्युला कुठला लिहून दिला बघा, तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला बघा, tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू किती असतं, tan की tan इनवर्स ऑफ, काय करतो आपण सांगा, x प्लस y की x मायनस y डिवाइड बाय किती असतं 1 प्लस xy. इथं मायनस साइन असेल तर इथं मायनस, आणि इथं मायनस असेल तर खाली प्लस, असं होतं, हो म्हणा, येस. ओके, आता इकडे बघा बाळांनो, मला हे सांगा, तुम्हाला इथं समजेल. मग आता तुम्ही जर का याची LHS घेतली, काय घेतली, LHS लेफ्ट हँड साइड, सांगा बरं काय असतं, tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस किती असतं, बोला tan इनवर्स ऑफ 1/3. हा मग मला हे सांगा, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y काय असतं, tan इनवर्स ऑफ, बोला हे बघा प्लसचा फॉर्म्युला, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y, 2 tan इनवर्स मिळून एकच tan इनवर्स लिहायचा, x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. सांगा x ची व्हॅल्यू किती आहे, बोला 1/2, y ची व्हॅल्यू किती आहे 1/3, म्हणजे x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस 1/2 इंटू 1/3 x इंटू y. ओके, सो गाइस इथे जर का बघितलं तर किती होईल, tan इनवर्स ऑफ, डू क्रॉस मल्टिप्लिकेशन, सांगा
क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? येस बोला. हो ना, ठीक आहे. चला ओके, काय होईल सांगा? 3 × 1 3, 2 × 1 2, 3 + 2 5, 5 की 5/6, 5/6 अपॉन 1 मायनस किती असतं? 1 की 1/6, 1/6 इज इक्वल्स किती असतं? tan की tan इनवर्स, tan इनवर्स. बोला इथे काय करायचं? 5 की 5/6, 5/6 चांगले 5 - 1. ओके सांगा 6 - 1, 5 की 5/6, 5/6. सो गाइस 5/6, 5/6 कॅन्सल. सांगा तुमचा आन्सर काय आहे? tan की tan इनवर्स, tan इनवर्स ऑफ 1. सांगा ट्रिग्नोमेट्री की इनवर्स ट्रिग्नोमेट्री? इनवर्स ट्रिग्नोमेट्री ऑलवेज गिव्स यू अँगल. सांगा tan ची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला येतं? π/4. खतम. RHS. किती सिंपल आहे बघा. सिंपल फॉर्म्युला यूज केला आपण, बरोबर आहे? येस. 2 tan इनवर्सचा 2 tan इनवर्स मिळून एकच tan इनवर्स. हे बघा 2 tan इनवर्स मिळून एकच tan इनवर्स येतं. जर का प्लस साइन असेल तर वर प्लस खाली मायनस आणि या दोघांचा प्रॉडक्ट होत असतो. या दोघांची ऍडिशन आणि 1 मायनस या दोघांचा प्रॉडक्ट. बस हा फॉर्म्युला यूज करायचा. समजलं? ओके व्हेरी सिंपल. सांगा किती नंबरचा क्वेश्चन होता हा? ओके बघा तो होता 5th. आता 6 लक्ष द्या. 6 हा 6 मध्ये दिलाय बघा नो 2 tan इनवर्स. बघा रे ए 6 मध्ये दिलाय 2 tan इनवर्स ऑफ 1/3. 2 tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल्स किती असतं बोला? tan इनवर्स ऑफ 2 tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ किती असतं? 3/4. सांगा काय करायचं? आवाज नको आहे. ठीक आहे बघा. आता मला हे सांगा सगळ्यात पहिले मी काय करतो? LHS. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. सांगा लेफ्ट हँड साइड काय बोला? इट्स अ 2 tan इनवर्स ऑफ 1/3. होय या 2 tan इनवर्स ऑफ 1/3 ला करतो tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस किती करायचं? tan इनवर्स ऑफ 1/3. बघा सांगा बरं tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ x इज 2 tan इनवर्स ऑफ x. अरे ओके नाही बघा ना साधी या किंवा याला x या x प्लस x 2x आणि कुठला फॉर्म्युला यूज करायला सांगा? tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y. सांगा बरं काय असतं? tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y म्हणजे tan इनवर्स ऑफ किती असतं बोला? x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. खतम. बरोबर आहे? बरोबर आहे. इथं प्लस असेल तर इथं प्लस, इथं प्लस असेल तर खाली मायनस. मग सांगा बरं किती होईल सांगा? tan की tan इनवर्स, tan इनवर्स. चला मला हे सांगा दोघांचा बेस काय? सेम. इंडेक्सची काय करायची? ऍडिशन. 1 + 1 किती असतं? 2. 2 की 2/3 2/3. येस 2/3. ओके 1 मायनस 1 × 1 1 आणि 3 × 3 9. सांगा बरं आन्सर काय होईल बोला? tan की tan इनवर्स, tan इनवर्स ऑफ आन्सर काय लिहायचं? 2 की 2/3 2/3 अपॉन च्या खाली काय म्हणजे किती असतं? 1 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा 9 × 1 9 9 - 1 किती असतं? 8 की 8/9 8/9. सो गाइस इट्स 8/9. येस. मग आता इथे काय करायचं? इज इक्वल्स बोला tan की tan इनवर्स ऑफ इथे किती असतं? 2/3 डिवाइडेड बाय इथे किती असतं? 8/9. लक्षात ठेवा. चालेल. हा बघा tan इनवर्स ऑफ इथे किती आहे? 2/3 आणि डिवाइडेड बाय किती असतं? 8/9 इज इक्वल्स किती असतं? tan इनवर्स ऑफ बोला 2 की 2/3 2/3. डिव्हिजनचं काय करायचं? इंटू. जेव्हा तुम्ही डिव्हिजनचं इंटू करता पुढच्या सिस्टमचा रेसिप्रोकल. काय वेळ सांगा? 9 की 9/8 9/8. सांगा आन्सर काय करायचं? 3 × 1 = 3 3 जा 2 × 1 = 2 4 जा. सांगा इज इक्वल्स किती असतं? tan की tan इनवर्स ऑफ किती असतं सांगा? 3 की 3/4 3/4. खतम. ओके tan इनवर्स ऑफ 1 × 3 आणि 4 × 1 4 3/4. से यस यस. ओके चला लवकर फास्ट. ही झाली LHS की RHS RHS. सो tan इनवर्स ऑफ 3/4 LHS की RHS RHS. खतम. नेक्स्ट. ओके आता इकडे लक्ष द्या बाळांनो. लास्ट 2 क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज मीन्स कंप्लीट टॉपिक आणि त्यानंतर आपण थोडे क्वेश्चन मिसलिनियसचे घेऊ. चालेल. ओके बाळांनो तुम्हाला क्वेश्चन दिलाय tan इनवर्स ऑफ सगळे प्रूफ दॅटचे क्वेश्चन आहे. tan इनवर्स ऑफ cos θ प्लस किती असतं? sin θ डिवाइडेड बाय बोला इट्स अ cos θ मायनस काय असतं? sin θ. येस. ओके इज इक्वल्स टू किती असतं? π/4 प्लस θ π/4 प्लस किती असतं? θ. येस बोला काय करायचं? हा येस काय दिलं बघा. हा tan इनवर्स ऑफ cos θ प्लस sin θ डिवाइड बाय cos θ मायनस sin θ इज इक्वल्स टू tan इनवर्स काय नाही tan इनवर्स नाही काय π/4 प्लस θ आहे. हा बर आता इकडे लक्ष द्या. ए बाळांनो सगळ्यात पहिले आपण LHS स्टार्ट करू. बघा LHS म्हणजे काय असतं? लेफ्ट हँड साइड. सांगा किती असतं? tan की tan इनवर्स चला बोला. हा cos θ प्लस किती असतं बाळांनो? sin θ डिवाइडेड बाय बोला इट्स अ cos θ मायनस किती असतं? sin θ. से यस यस. आता काय करायचं बाळांनो? tan इनवर्स ऑफ बोला. हा कमान. आता मलाही सांगा ए ओके ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा न्यूमरेटर मध्ये किती टर्म्स आहेत? कुठल्या सांगा? cos आणि डिनॉमिनेटर मध्ये किती टर्म्स आहेत? बोला ना कुठल्या सांगा? cos आणि मग सांगा डिनॉमिनेटरची फर्स्ट टर्म कुठली आहे? बोला. मग तुम्ही असं काय करायचे का बघा cos θ प्लस किती असतं? sin θ डिवाइड बाय बोला cos θ मायनस काय करायचं? sin θ. हा डिनॉमिनेटरच्या फर्स्ट टर्मने डिवाइड करायचं. सांगा डिनॉमिनेटरची फर्स्ट टर्म कुठली आहे? cos की cos θ? cos θ. चला या cos θ डिवाइड करायचं. डिनॉमिनेटरच्या फर्स्ट टर्मने डिवाइड करायचं. कोणाला? न्यूमरेटर आणि
डिनॉमिनेटरला. का बरं? कारण की न्यूमेरिकलचं मिनिंग चेंज व्हायला नको. मला हे सांगा, हे बा याला डिवाइड केलं, याला डिवाइड केलं, कॉस थिटा कॅन्सल. करेक्ट आहे. पण कोणी डिवाइड करायचं? कोणी डिवाइड करायचं की डिनॉमिनेटरच्या फर्स्ट टर्मनी? सांगा डिनॉमिनेटरची फर्स्ट टर्म कुठली आहे? सांगा कॉस थिटा. करेक्ट आहे. मग आता हे तुम्हाला माहिती आहे का कुठे केलं होतं तुम्ही? फिजिक्स मध्ये केलं होतं, बँकिंग ऑफ रोड्स मध्ये. माहिती आहे? बँकिंग ऑफ रोडचं व्ही मॅक्स आणि व्ही मिनिममचं डेरिव्हेशन होतं ना, तसं करतो आपण. डिनॉमिनेटरच्या फर्स्ट टर्मने डिवाइड करायचं. सो मला हे सगळं टॅन इनव्हर्स ऑफ काय होईल बोला? इन ब्रॅकेट. लक्ष द्या, ए प्लस बी बाय सी, ए बाय सी बी बाय सी. सांगा ए प्लस बी बाय सी, ए बाय सी बी बाय सी. ए बाय सी मध्ये किती असतं? कॉस थिटा अपॉन कॉस थिटा प्लस बोला साइन थिटा अपॉन कॉस थिटा. चला ए प्लस बी बाय सी, ए बाय सी बी बाय सी. पुन्हा बोला हा ए मायनस बी बाय सी, ए बाय सी बी बाय सी. बोला काय करायचं? बोला कॉस थिटा अपॉन किती असतं? कॉस थिटा मायनस बोला साइन थिटा अपॉन काय करायचं? कॉस थिटा. आवाज नको आहे. लक्ष द्या. हा टॅन इनव्हर्स बोला ए प्लस बी बाय सी, ए बाय सी बी बाय सी, कॉस अपॉन कॉस प्लस साइन अपॉन कॉस. ए मायनस बी बाय सी, ए बाय सी बी बाय सी, कॉस अपॉन कॉस साइन अपॉन कॉस मायनस. आणि सांगा बरं इथं काय होईल? ओके येस, यू सिम्पली कॅन से इज इक्वल टू किती असतं? टॅन इनव्हर्स ऑफ बोला काय करायचं? हा सांगा कॉस अपॉन कॉस 1 प्लस साइन अपॉन कॉस टॅन थिटा अपॉन हा कॉस अपॉन कॉस 1 मायनस साइन अपॉन कॉस किती असतं? टॅन थिटा. ओके लक्षात ठेवा. सो इज इक्वल टू किती असतं? टॅन की टॅन इनव्हर्स? टॅन इनव्हर्स इन ब्रॅकेट. थांबा रे, काय करायचं ते बघा. हा इथं कोण आहे? लक्षात ठेवा. हा इथं आहे टॅन थिटा, हा इथं आहे टॅन थिटा, हा इथं आहे प्लस साइन, हा इथं आहे मायनस साइन. हो म्हणा येस, हो म्हणा येस. आता मला हे सांगा राहिलं का? इथं कोण आहे? मी 1 लिहितो तिथं, मी 1 न लिहिता त्याला लिहितो टॅन 5/4. 5/4 म्हणजे 45. 5/4 म्हणजे किती असतं? 45. सांगा टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असतं. ठीक आहे, काही फरक पडतो का? नाही. खाली कोण आहे? 1 मायनस च्या आधी 1 आहे, मी लिहितो 1. चालेल? येस झालं, सगळं फुलफिल झालं. बघा काय फुलफिल झालं? 1 च्या ठिकाणी टॅन 45 येस, प्लस च्या ठिकाणी प्लस येस, टॅन च्या ठिकाणी टॅन थिटा येस, 1 च्या ठिकाणी 1 येस, मायनस च्या ठिकाणी मायनस येस, टॅन च्या ठिकाणी टॅन सगळं बरोबर आहे. हा आता फक्त एक टर्म एक्स्ट्रा लिहितो. हा बिन का सर झालं ना? सर झालं ना? आता जर सर शहाणपणा करायला गेले तर न्यूमेरिकलचं मिनिंग चेंज होईल. शहाणपणा करू आणि न्यूमेरिकलचं मिनिंग चेंज नाही होत. इथे लिहितो एक्स्ट्रा टॅन 5/4. सर काय करायचं होतं? सर मायनस साइन नंतर टॅन थिटा पाहिजे होता. सर मायनस साइन नंतर टॅन थिटा लिहिला होता. आता टॅन 5/4 कशाला टाकला? सांगा टॅन 45 ची व्हॅल्यू किती असतं? आणि 1 इंटू टॅन थिटा काय होतं? सांगा टॅन थिटा. म्हणजे जरी एक्स्ट्रा लिहिलं तरी न्यूमेरिकलचं मिनिंग चेंज झालं का? नाही. समजलंय का? ओके, कारण की टॅन 45 ची व्हॅल्यू किती असतं? 1. सो 1 इंटू टॅन थिटा किती असतं? टॅन थिटा. करेक्ट आहे. वेदांत समजतंय बाळा? वेदांत काल लोणावळ्याला गेला होता? हा हो की नाही? मग कुठे गेला होता? अरे कुठे गेला होता? हा आधीच आहे. हा सो टॅन इनव्हर्स ऑफ लक्षात ठेवा. अच्छा जुने दिवस आकडे का? हा लक्ष द्या. ओके, आता मला हे सांगा इथं फॉर्म्युला अप्लाय करा. हा फॉर्म्युला कुठेतरी बघितला आहे तुम्ही? लक्ष द्या. हा लक्ष द्या. वीर लक्ष दे. सात्विक लक्ष दे. हा तुझं नाव सात्विक आहे ना? ते आता उलट नाही येऊ शकत का? वीर नाव ठेवून दे ना, सात्विक सर नेम ठेव. मला तर तेव्हाच वाटते वीर नाव वाटते. वीर किती भारी नाव वाटते वीर. ओके लक्ष द्या. असू द्या, इट्स युअर पर्सनल. हा टॅन इनव्हर्स आहे. हा कुठला फॉर्म्युला यूज करायचं सांगा बरं? हा tan A plus tan B divided by 1 minus tan E into tan B. This is the formula of tan A plus B. You know compound angle formula? कोणाचा फॉर्म्युला सांगा? tan A plus B. सांगा A कोण आहे? 5/4. सांगा B कोण आहे? थीटा. करेक्ट आहे. आणि वर प्लस आहे म्हणजे प्लस tan A plus B चा फॉर्म्युला आहे. You know what is tan A plus B? tan A plus B is nothing but tan A plus tan B divided by 1 minus tan E into tan B. Say yes? Yes. आता मला हे सांगा हा कोण आहे? ट्रिग्नोमेट्री. हा कोण आहे? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. बोला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री काय झाले? कॅन्सल. बरोबर लिहून दिलं प्रॉपर्टी. बघा 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 जेव्हा ट्रिग्नोमेट्री आणि त्याचीच इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री जवळ येते तेव्हा कॅन्सल होतात. बघा मी सगळी तयारी डेरिव्हेटिव्हची करतोय बरं का? तुम्हाला आता फील होणार की डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला किती मदत होते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. ओके उद्याचा दिवस लक्षात ठेवा. सगळ्यांनी आंघोळ करून यायचं. का बरं? मी डेरिव्हेटिव्ह सुरू करणार आहे. इव्हनिंग बॅचचा मी आजच सुरू करणार आहे. तुमचा उद्या करतो. हा चला आहे का? बघा ट्रिग्नोमेट्री आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री सोबत आले तर टर्म्स काय होतात? कॅन्सल. कुठे आले दाखव. हा चलो
दाखव कुठे आहे? दाखव ना, ते टेबलच्या आधी आहे. तिकडे बघ, तिकडे बघ ना, अजून पेजेस पलटो ना. अरे भाई इकडे आहे ना. थांब, आहे का साइन साइन इनवर्स आहे. ट्रिग्नोमेट्री आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री सोबत माहित नाही कुठे दिलं आपण स्वतः. हा, ट्रिग्नोमेट्री आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री त्या नोटबुक मध्ये आहे. छान दिसलं. काय लक्षात त्याच्यात? ट्रिग्नोमेट्री आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री सोबत आले तर त्या दोन्ही टर्म काय होतात? कॅन्सल. आणि पुढचा आन्सर येतो. बरोबर हो की नाही? तू कुठे होता इतके दिवस? हा, अरे कुठे होता? बाहेर फिरायला? कुठं? अरे फिरायला कुठे गेला होता? अरे कुठे गेला होता? हा, महाबळेश्वर. इतके दिवस? किती दिवस गेला होता? 3 दिवस. काय महाबळेश्वरला बघण्यासारखं? तो टायगर बघ. हा, हा, लक्ष दे. हा, चला. हा बघा बाळांनो, बस बस बस. हे बघा, ट्रिग्नोमेट्री आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री सोबत आले तर दोन टर्म कॅन्सल होतात. आन्सर काय राहावं? 5/4 प्लस किती असतं? थिटा. सांगा, एलएचएस आहे की आरएचएस आहे? आरएचएस. हे बघा आरएचएस दिसतंय. डायरेक्ट ट्रिग्नोमेट्री इनवर्स ट्रिग्नोमेट्री कॅन्सल झाली. 5/4 प्लस थिटा हे आन्सर आहे तुमचं. tan and tan इनवर्स कॅन्सल झाले. 5/4 प्लस थिटा. हे बघा आरएचएस आहे. येस, खतम. चालेल नेक्स्ट. आणि बाळांनो, लास्ट बट नॉट द लिस्ट. हा, क्वेश्चन असा दिला तुम्हाला, tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ, आवाज नको आहे, tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू किती असतं? बोला. इज इक्वल टू असतं θ/2. किती असतं? θ/2. सांगा. आता मला हे सांगा, इथं कोण आहे? tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ. सांगा इथं काय करायचं? बोला. इज इक्वल टू, हा आपल्याला हे शो करायचं आहे. मग एक काम करा, आपण एलएचएस घेतली. आवाज नको आहे. हा, एकदा पुन्हा लिहितो. 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थिटा. बोला. इथं काय करायचं? tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ. सांगा बाळांनो. हा, इकडे बघा. मला हे सांगा, 1 आणि कॉस मध्ये कुठली साइन आहे? मायनस. तुम्ही सांगा, 1 आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर किती असतं? 2 sin स्क्वेअर अँगलच्या हाफ. अलाइड अँगल फॉर्म्युला आपण शिकूया. जर बघा, अलाइड अँगल फॉर्म्युले जा बघा. 1 आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर 2 sin स्क्वेअर, आणि 1 आणि कॉस मध्ये प्लस साइन असेल तर किती असतं? 2 cos स्क्वेअर. चल बघा लवकर, फास्ट. आहे का? कुठे शिकले मी? कंपाऊंड अँगल फॉर्म्युला नंतर शिकवले की कुठं? फॅक्टरायझेशन नंतर शिकवले. बघा 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 बघा. मल्टिपल अँगलच्या आधी की नंतर? नंतर. आहे का? बघा, असा फॉर्म्युला. इकडे बघा, काय फॉर्म्युला असतो सांगा. इकडे बघा, बाळांनो. हा, 1 आणि कॉस मध्ये कुठली साइन आहे? मायनस. सांगा, 1 आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर 2 sin स्क्वेअर, आणि 1 आणि कॉस मध्ये प्लस साइन असेल तर किती असतं? 2 cos स्क्वेअर. आणि अँगलच्या काय करायचा? हाफ. थिटाच्या हाफ θ/2 इज इक्वल टू किती असतं? tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ. लक्ष द्या. हा, मला हे सांगा, 2 गेट्स कॅन्सल. सांगा, sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर किती असतं? tan की tan स्क्वेअर? tan स्क्वेअर θ/2. येस. हा कोण आहे सांगा? tan की tan इनवर्स? tan इनवर्स. आणि इथं काय करायचं? बोला. tan स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला. tan स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला तर किती येईल सांगा? tan θ/2 झालं. आणि सांगा, ट्रिग्नोमेट्री आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री दोन्ही टर्म काय झाल्या? कॅन्सल. ओके, ज्याची ट्रिग्नोमेट्री आहे त्याचीच इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे. दोन्ही कॅन्सल होतात. आन्सर काय आहे? θ/2. आणि त्या θ/2 ला आपण काय सांगा? एलएचएस की आरएचएस? आरएचएस. बघा, आहे का आरएचएस θ/2? से यस. यस. ओके. सो गाइस, दिस इज ऑल ओवर अबाउट द टॉपिक कॉल्ड एज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. समजलं? यस. नाउ वी विल स्टार्ट विथ द मिसलेनियस एक्सरसाइज. ओके, चला. ब्रेक हवा वगैरे पाहिजे का? 5-10 मिनिट. ओके, चला बघा. हा, किती मिनिट? हे 4च असतात. ओके, लक्षात ठेवा. लक्ष द्या. काय पागल आहे का? आता तर आले 8:30 वाजता. हा, अगदी बरोबर. चला बघा. हा, आता मी त्यातले सगळे नाही, जे मला असे वाटतात थोडे चॅलेंजिंग क्वेश्चन आहे ते घेतो. ओके, तुम्ही थोडं डोकं लावा. चालेल. आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे. बघा आता हा क्वेश्चन. आवाज आवाज आवाज. हा, हा,
हा ए मिसलेस एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 24 बघा. साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस ओके cos inverse of x is equals to 1. Then what is the value of x? हा what is the value of x? x ची व्हॅल्यू किती आहे? चला बघा. sin inverse of 1/5 plus cos inverse of x is equals to 1. What is the value of x? चला लावा डोकं थोडंफार. चला बोला काय करायचं. हे असं का साइन इनवर्स कॅन्सल नाही करायला. ही एक अख्खी टर्म आहे पहिले. आतमध्ये जर ती एकटीच असती ना तर मग झालं असतं तसं. पण ती एक अख्खी टर्म आहे. एक काम करू आपण. तुम्हाला एक्स व्हॅल्यू काढायची. इकडे बघा एका मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह होतो. कसा बघा. मला सांगा हा साइन त्या साइडला गेल्यावर काय आहे? साइन की साइन इनवर्स. सो तुम्ही सरळ सांगू शकता साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स किती असतं? साइन इनवर्स ऑफ 1. हा तर मला हे सांगा बोला साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस cos inverse of x is equals to सांगा इनवर्स ट्रिग्नोमेट्री. साइन इनवर्स सांगा रे ट्रिग्नोमेट्री की इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे? इनवर्स ट्रिग्नोमेट्री सगळ्यांना माहिती आहे. इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. सांगा साइन ची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते? 90 म्हणजे किती असतं? π/2. काय सांगू मी सांगू तुम्हाला? सर सांगा ना आम्हाला. मला हे सांगा तुम्हाला. ओके मी आयडेंटिटी लिहून दिली होती बघा. साइन इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x. जा टेबल मध्ये बघा. टेबलच्या आधी बघा. जा आयडेंटिटी काय लिहून दिली होती? अशी काय आयडेंटिटी होती का बघा. साइन इनवर्स ऑफ x बघा मी काय म्हणता. हा साइन इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू π/2 बघा. ऐका साइन इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x इज इक्वल्स किती असतं? π/2. दुसरी आयडेंटिटी सांगा एखादी कुठली आहे बोला. tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x इज इक्वल्स किती? π/2. तिसरी आयडेंटिटी सांगा sec इनवर्स ऑफ x प्लस cosec इनवर्स ऑफ x इज इक्वल्स किती आहे? π/2. आता इकडे लक्ष द्या. मला हे सांगा हा कोण आहे साइन इनवर्स, हा कोण आहे cos इनवर्स. दोघांमध्ये कुठली साइन पाहिजे? प्लस. थांबा रे. हा कोण आहे साइन इनवर्स, हा कोण आहे cos इनवर्स. दोघांमध्ये कुठली साइन पाहिजे? प्लस. ओके तर त्यांचा आन्सर किती येतो? π/2. आन्सर किती येतो सांगा? π/2. येस. ओके तर त्यांचा आन्सर सुद्धा किती आला पाहिजे? π/2. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा दोन्ही एक्सच्या व्हॅल्यू सेम असतात. दोन्ही अँगल काय पाहिजे? सेम पाहिजे. त्याशिवाय आयडेंटिटी यूज होत नाही. दोन्ही अँगलची व्हॅल्यू काय पाहिजे? सेम. तुम्ही असं नाही म्हणू शकत रे छोकरो साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस cos इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू π/2. नेवर. कारण हे दोन अँगल डिफरन्स झाले. दोन्ही अँगल काय पाहिजे सांगा? सेम. तर साधी गोष्ट आहे. आन्सर π/2 आलं म्हणजे प्रॉपर्टी अप्लिकेबल आहे. प्रॉपर्टी अप्लिकेबल आहे म्हणजे दोन्ही अँगलची व्हॅल्यू काय? सेम आहे. म्हणजे जो 1/5 आहे तोच कोण आहे? x आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 1 की 1/5? 1/5. खतम. तुम्हाला x ची व्हॅल्यू करायला लावली ना? येस. कारण की हा 1/5 येत आहे 1/5 पाहिजे तेव्हा तुमचा आन्सर काय येईल? π/2. म्हणजे दोन्ही अँगल सेम पाहिजे म्हणून x इज इक्वल्स टू 1/5. खतम. समजलं? दोन्ही अँगल काय पाहिजे? सेम पाहिजे. हा कोण आहे 1/5, हा कोण आहे x. सांगू द्यायचं दोन्ही अँगल सेम आहे म्हणजे x इज इक्वल्स टू 1/5 आहे. तुम्हाला x ची व्हॅल्यू करायला लावली. समजलं? जोपर्यंत x ची व्हॅल्यू 1/5 होणार नाही तोपर्यंत प्रॉपर्टी अप्लाय होणार नाही. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 34 बघा. 2 into cot इनवर्स ऑफ 3/2 प्लस इथं असतं sec इनवर्स ऑफ 13/12 इज इक्वल्स टू असतं π/2. आवाज नको आहे. हा बोला बोला काय दिलाय सांगा. हा बोला काय दिला बोला. 2 into cot इनवर्स ऑफ बघा 2 into cot इनवर्स ऑफ 3/2 प्लस sec इनवर्स ऑफ 13/12 इज इक्वल्स टू π/2. आता सगळ्यात पहिले आपण घेऊ LHS. आवाज नको आहे. लेफ्ट हँड साइड काय असतं बोला. 2 इंटू किती असतं बोला cot इनवर्स ऑफ किती असतं 3/2. ओके प्लस इथे किती असतं sec इनवर्स ऑफ किती असतं 13/12. झालं? आता काय करायचं बाळा मला हे सांगा. सांगा आता तुम्ही सांगा. लावा डोकं लावा काहीतरी. माझं डोकं नाही चालतंय. तुम्ही सांगा. तुम्हाला π/2 आन्सर दाखवायचं आहे. नाही सांगत? ठीक आहे मी सांगेल मग. लावा डोकं लावा असं काही. हा बघा तिकडे 2 into cot इनवर्स ऑफ 3/2 प्लस sec इनवर्स ऑफ 13/12. हा कुठली आयडेंटिटी?
कॉड आणि सेकची आयडेंटिटीच नसते, टॅन अँड कॉडची असते. अच्छा, ट्रिग्नोमेट्रीची का? पण इथं तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आहे आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये ह्या आयडेंटिटी आहेत बघा, या तीन. साइन इन्व्हर्स प्लस कॉस इन्व्हर्स इज इक्वल टू π/2. दुसरी कुठली आहे बघा, बघा टॅन इन्व्हर्स प्लस कॉड इन्व्हर्स इज इक्वल टू आहे. आणि तिसरी कुठली आहे सांगा, सेक इन्व्हर्स प्लस कोसेक. म्हणजे टॅन कॉड इन्व्हर्स कोणासोबत येतो, टॅन इन्व्हर्स सोबत. हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. हा बर, बोल तुझी काय इच्छा आहे? जाऊ शकतो आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये, जाऊ शकतो. कसं जायचं सांग? हे सेक नाही आहे, सेक इन्व्हर्स आहे बघा. तर माझी काय इच्छा आहे इकडे बघा, ए 2 इंटू कॉड इन्व्हर्स ऑफ 3/2 राहू द्या. आवाज ए लक्ष द्या. हा, ही जी टर्म आहे ना, हिला आपण सेपरेट सॉल्व्ह करू. लक्ष द्या, हिला आपण सेपरेट सॉल्व्ह करू. कसं? लेट हा सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण घेतलं y, समजा मनाने घेतलं y. आता ही हंसिका बोलली म्हणून माझं डोकं चाललं, नाही तर मला ते जमतच नव्हतं. ठीक आहे, तिची आयडेंटिटी यूज करा सेकची सर. बरं ठीक आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये घेऊन जाऊ शकतो. सेक इन्व्हर्स तिकडे गेला तर सेक होईल. सो इट्स 13/12 इज इक्वल टू किती असतं सांगा, सेक y. करेक्ट आहे. मग आता आयडेंटिटी यूज करा. ट्रिग्नोमेट्री झाली आता ही काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर y इज इक्वल टू किती असतं बोला, सेक स्क्वेअर y. सगळ्यांना माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्रीची आहे आणि त्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीची आहे. लक्षात ठेवा. चालेल, हे तर 8वी पासून शिकत आले आहेत, 9वी पासून. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. चालेल, ए 1 प्लस किती असतं बोला, टॅन स्क्वेअर y इज इक्वल टू सेक y. सेक y ची व्हॅल्यू किती असतं, 13/12 ब्रॅकेटचा स्क्वेअर. येस, 1 प्लस किती असतं बोला, टॅन स्क्वेअर y इज इक्वल टू किती असतं, 169 डिवाइड बाय 144. ओय सांगा, टॅन स्क्वेअर y ची व्हॅल्यू किती असतं बोला, 169 डिवाइड बाय इट्स 144 प्लस 1 तिकडे गेला तर किती होईल, -y. सांगा, सो टॅन स्क्वेअर y ची व्हॅल्यू किती होईल बोला, टॅन स्क्वेअर y ए सांगा, टॅन स्क्वेअर y ची व्हॅल्यू किती होईल बोला, कम ऑन. ओके, च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं, 1 क्रॉस मल्टिप्लाय. 169 मायनस 144 किती असतं सांगा, 169 मायनस 144 किती असतं, 25. 25 डिवाइड बाय 144. सो इट्स 25 डिवाइड बाय किती असतं, 144. आवाज नको सांगा, टॅन किती टॅन बाय, टॅन y इज इक्वल टू किती असतं, 5/12. सो y ची व्हॅल्यू किती असतं, टॅन किती, टॅन इन्व्हर्स ऑफ काय असतं सांगा, 5/12. खतम. सांगायचं तात्पर्य असंच आहे की लक्षात ठेवा, आपलं काहीतरी चुकलं आहे. y इज इक्वल टू 5/12, हे 3/2 आहे. मग मला काय वाटतं थांबा, मला काय वाटतं थांबा, करू जागा आपण. हा, सेक इन्व्हर्स ऑफ 13/12, सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण काय ठेवलं, y. हे बघा रे, मला हे सांगा, सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण काय ठेवलं सांगा, y. बरोबर मिळाल. सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण ठेवलं y, हो म्हणा. आणि आपली y ची व्हॅल्यू काय आहे सांगा, टॅन इन्व्हर्स ऑफ 5/12. ओके, सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण y ठेवलं आणि आपली y ची व्हॅल्यू किती आली सांगा, 5/12. म्हणजे सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण y ठेवलं आणि y ची व्हॅल्यू ठेवली 5/12. ठीक आहे, चला या कामी लागा. म्हणजे सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण काय लिहिणार, सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 इज नथिंग बट टॅन इन्व्हर्स ऑफ 5/12. बरोबर, कारण सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 ला आपण y ठेवलं आणि y ची व्हॅल्यू आली, म्हणजे याची व्हॅल्यू झाली. म्हणजे सेक इन्व्हर्स ऑफ 13/12 म्हणजे किती असतं, टॅन इन्व्हर्स ऑफ काय, 5/12. ठीक आहे, टॅन इन्व्हर्स ऑफ 5/12. बर, हो सर काय करताय तुमचं, तुम्हाला तरी समजताय का. ओके थांबा, 2. अगं बाई तू आली कॉड इन्व्हर्स. थांबा, मी कॉड इन्व्हर्सचा टॅन इन्व्हर्स करतो, कॉड इन्व्हर्सचा टॅन इन्व्हर्स करतो. मी तुम्हाला शिकवलाय, जर का सपोज इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री दिलाय समजा, साइन इन्व्हर्स ऑफ x आणि साइन इन्व्हर्सचा मी कोसेक इन्व्हर्स केला. यु नो साइन इन्व्हर्स कोसेक इन्व्हर्स रेसिप्रोकल असतात. जर का इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा रेसिप्रोकल केला तर अँगलचा सुद्धा काय होतो, रेसिप्रोकल. सांगा, x चा रेसिप्रोकल किती असतो, 1 की 1/x, 1/x. तशी ही प्रॉपर्टी आहे. जर का सपोज तुम्ही टॅन इन्व्हर्सचं काय केलं सांगा, कॉड इन्व्हर्स केलं तर अँगलचा सुद्धा रेसिप्रोकल होईल, x चा होतो 1/x. बरोबर. ओके, टॅन माझ्या तोंडाकडे काय बघता बघा ना, प्रॉपर्टी लिहून दिली मी. दिसली पाहिजे नोटबुक मध्ये. हा निकम साहेब दाखवा कुठे. ते काय बैठाडे
साइन इनवर्स कोसेक इनवर्स केला बघा अँगलचा रेसिप्रोकल होत आहे. सेक इनवर्स कॉस इनवर्स केला अँगलचा रेसिप्रोकल होत आहे. ओके टॅन इनवर्स क्वाड इनवर्स केला अँगलचा रेसिप्रोकल होतो. बरोबर पुढे दाखव दिसतच नाही तुला दिसत नाही का तो काबर दाखवतो तुझ्या नोटबुक मध्ये. हा दिसता का येस. हा लक्ष द्या. हा बाळांनो इकडे बघा. हा हा तू आहे अमृतकर इकडे बघा. हा क्वाड इनवर्स जर का टॅन इनवर्स केलं का अँगलचा काय होतो रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय वरचं खाली खालचं वर म्हणजे सांगा इथं कधी 3/2 चं काय होईल सांगा 2 की 2/3 2/3 आवाज नको रे प्लस टॅन इनवर्स प्लस 5/12. ओके ए छोकऱ्यांनो चला नाही काही तर आपल्याला 5/2 दाखवायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं इथे बघा. हा आताच झालाय 2 टॅन इनवर्स ऑफ 2/3 म्हणजे याला लिहू शकता तुम्ही टॅन इनवर्स ऑफ 2/3 प्लस याला लिहू शकता तुम्ही टॅन इनवर्स ऑफ 2/3. हा सगळ्यांना माहित आहे टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ x 2 टॅन इनवर्स ऑफ x आणि प्लस काय करायचं बोला टॅन इनवर्स ऑफ किती असतं 5/12. बरोबर 5 की 5/12 5/12. चला बोला काय करायचं. येस कमान. हा आवाज नको आहे. मग आता फॉर्म्युला कुठला अप्लाय करायचा टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y. बोला सांगा काय करायचं बोला. हा शिकला बरोबर ना. टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y काय असतं बोला टॅन इनवर्स ऑफ किती असतं x प्लस y अपॉन 1 मायनस xy प्लस हा कोण आहे सांगा टॅन किती टॅन इनवर्स ऑफ किती आहे 5/12. चालेल अरे ओके नाही. मग मला सांगा या 2 टॅन इनवर्स मध्ये एक टॅन इनवर्स आला याला सॉल्व्ह करा मग हे दोघं मिळून अजून येईल ना. ओके नाही ओके चला बोला काय होईल सांगा. हा हे सॉल्व्ह करून दाखवा मला. हे बरोबर सॉल्व्ह एक क्रॉस मल्टिप्लाय करून दाखवा ना. अदिती कर बाबा अदिती कर चल लवकर फटाफट करा कॅल्क्युलेशन्स. टॅन इनवर्स ऑफ लक्ष द्या 5/12. हा बोला. हा दोघांचा सेम आहे बेस इंडेक्सची करा ऍडिशन 2 + 2 किती असतं 4 की 4/3 4/3 सीधी किती आहे सांगा टॅन इनवर्स ऑफ किती आहे 4/3 आवाज नको आहे अपॉन 1 मायनस बघा 1 मायनस काय करायचं 2 × 4 3 × 3 9 4 की 4/9 4/9 यस अपॉन. हा सांगा काय असतं टॅन इनवर्स ऑफ बोला इट्स अ 4/3 डिवाइड बाय 4 खाली काही नाही म्हणजे 1 9 - 4 किती असतं 5/9. ओके प्लस किती असतं टॅन इनवर्स ऑफ बोला काय असतं 5/12 आवाज नको आहे. आता इथे बघा काय करायचं बोला टॅन इनवर्स ऑफ बोला 4/3 डिवाइडेड बाय 5/9. हा 4/3 डिवाइड बाय 5/9 प्लस किती असतो बोला टॅन इनवर्स ऑफ बोला इट्स अ 5/12 येस. सो इज इक्वल्स किती असतं टॅन इनवर्स ऑफ बोला 4/3 डिव्हिजन से इंटू केलं तर 9/5 डिव्हिजन से इंटू केला पुढच्या सेक्शनचा रेसिप्रोकल प्लस इथे किती असतं बोला टॅन इनवर्स ऑफ किती असतं 5/12 आवाज नको आहे. हा आता काय करायचं बोला. हा इज इक्वल्स किती असतं टॅन इनवर्स ऑफ ओके प्लस इज इक्वल्स किती असतं टॅन इनवर्स ऑफ इथे किती आहे सांगा 5 की 5/12 5/12 चला बोला. हा 3 1 जा 3 3 3 जा 3 3 जा 9 सांगा 4 × 3 किती असतं बोला 12 आपण इथे किती असतं बोला 5. काय सांगू मी सांगू तुम्हाला सर प्लीज सांगा ना आम्हाला. अरे छोकरो हा कोण आहे सांगा टॅन इनवर्स जर का मी केलं काय कॉड इनवर्स सांगा बरं काय होईल जर का इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचा रेसिप्रोकल केला तर अँगलचा सुद्धा काय होतो रेसिप्रोकल. सांगा इथे काय होईल 5 की 5/12 आणि आयडेंटिटी बघा टॅन इनवर्स ऑफ थीटा प्लस कॉस इनवर्स ऑफ थीटा इज इक्वल्स किती असतं 5 की 5/2 करेक्ट आहे. फक्त दोन्ही अँगल सेम पाहिजे. तर बघा ना प्रॉपर्टी आताच मागच्या न्यूमेरिकल मध्ये जी यूज केली तीच आहे त्याची दुसरी प्रॉपर्टी आणि बघा लवकर टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स इज इक्वल्स टू 5/2 बघा ना लवकर दोन्ही डोळ्यांनी हो नका करू बघा आहे का ग हे बघ किती सुंदर लिहिली तू. दोन्ही अँगलची व्हॅल्यू सेम पाहिजे तर आन्सर किती असतं 5 की 5/2 येस कम ऑन. घ्यायचंय का अजून नको अजो कजो बोल ना आलं का आन्सर. अभि मी तेच तर केलं मग. हा हे का मग आयडेंटिटीज तर लावली
कुठलं बघूया. हा चालतंय. हा व्हेरी गुड. त्यांनी काय केलं माहितीये का, हे हा टॅन होता हा टॅन होता, त्यांनी काय केलं पुन्हा टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स व्हायचा बरोबर. हा जसं आपण इथे केलाय ना टॅन तसं करता येतं, काही प्रॉब्लेम नाही, काही चालतं मला. यू आर ऑलवेज राईट. ए चला हा क्वेश्चन बघा. हा ठीक आहे. अजून तुम्हाला असा आवाज काढल्याशिवाय होत नाही का? हा नाही सर, ते लहानपणाची सवय. लहानपणी पोरग याला गेलं की आई कशी पाहिजे करणारे. तुम्ही अजूनही गेले स्वतः सर, तेव्हा फक्त आई काढायची आवाज, आता आम्हीच काढतो. ठीक आहे ना, आम्हाला आवाज काढल्याशिवाय होतच नाही, प्रेशरच येत नाही वरून. पागल सारखे करत राहतात. हा हा काय प्रथा असतात ना बघा. लहानपणी होतं ना तेव्हा पुराणं सू केली पाहिजे, तर म्हणून त्याच्या बाजूला आई बसून राहायची. कशी करत त्यांना खरंच सू होत असते का? त्याच्या पोटात पाणीच नसेल तर सू करून करणार आहे. जर लय जायची इच्छा असेल की त्यांनी झोपायच्या आधी सू केली पाहिजे, तर त्याला झोपायच्या आधी किंवा अर्धा तास आधी 1 तास आधी चांगलं 2 ग्लास पाणी पिऊ घालायचं. एवढं पाणी पिलं की आपोआप निघून जाते बाहेर. त्याचा आवाज करतो ते प्रेशर घेऊन पागल होते वगैरे. ठीक आहे. आणि तेव्हा तर फटके मारायचे, म्हणजे तू जर का केली नाही ना असा ठोकल ना, सू केलीच पाहिजे. आता तो करणार विचार करतो पोटात पाणीच नाही तर. आजकाल कोणी नाही करत असं. पूर्वी आमच्या वेगळं स्ट्रिक्ट होते वातावरण. काय सारखे करते तर पेपर आणि आपण वगैरे आलो. ठीक आहे. काय यायचा पत्ता नाही. असं कुठे होत असते का काही? असू द्या असू द्या. ओके. ए बस लक्ष द्या. बस बस लक्ष द्या. हा बस लक्ष द्या. आवाज आवाज. हा येस 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 येस. हा बघा करण सर काय दिवस सांगा. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू किती असतं? पाय 4 पाय 4. सांगा बरं हे टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय काय असतं? टॅन इनवर्स ऑफ एक्स थैंक यू. ओके एक्स माइनस 2 है. ए टैन इनवर्स ऑफ एक्स प्लस टैन इनवर्स ऑफ वाई काय असतं? टैन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाई अपॉन 1 माइनस बोला एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 आहे. हे बघा tan inverse of x plus tan inverse of y is equal to किती असतं? tan inverse of x plus y upon 1 minus xy करता येईल? येस. सांगा बरं किती असतं? tan inverse tan inverse. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. बोला करता येईल का? करता ट्राय. काही तो डोकं लावा करा बरं. एखाद नाही मध्ये करा ट्राय. चला बरं एक काम करू थांबा. ए हा tan inverse तिकडे गेला तर काय होईल? tan मग इकडे काय होईल? एवढं मोठं बाकीचं. हा आता इकडे काय सांगा? टॅन की टॅन पाय बाय 4 टॅन पाय बाय 4. ओके आता क्रॉस मल्टिप्लाय करा. चला मी जस्ट सुरुवात करून देतो. एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस 2 प्लस बोला एक्स प्लस 1 ओके इंटू असतं एक्स मायनस 2 अपॉन इथे किती आहे? एक्स मायनस 2 इंटू किती आहे? एक्स प्लस 2 हा अपॉन लक्ष द्या. च्या खाली काय नाही म्हणजे किती असतं? 1. क्रॉस मल्टिप्लाय करा. बोला थांबा थोडं सॉल्व करा. 1 अपॉन 1 मायनस थांबा a minus b plus b it's a square minus b square. a minus b plus b it's a square minus किती असतं? b square म्हणजे 2 square is 4. okay so this is numerator and this is denominator. लक्षात ठेवा. चालेल. हा अगं बाई कसं का? हा चालेल. एक काम करा. ए लक्ष द्या बाळांनो मला सगळा 2 टर्मचा भाग करा. सांगा कसा होईल? हा x into x x square x into 2 plus 2x minus 1 into x minus x minus plus minus 2 ओके प्लस हा x into x x square x into minus 2 minus 2x 1 into x किती असतं? x प्लस मायनस मायनस 2 अपॉन
इथे काय करायचं a मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस किती असतं बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर इज 4 अपॉन tan 45 ची व्हॅल्यू असतं 1 हा ओके क्रॉस मल्टिप्लाय करा x स्क्वेअर मायनस किती असतं 4 मायनस चला बोला x स्क्वेअर मायनस किती असतं 1 अपॉन इथे काय करायचं x स्क्वेअर मायनस 4 झालं सो लक्षात ठेवा बेस बेस गेट्स कॅन्सल चालेल आता तरी कराल काय कराल सांगा ओके चला बोला कुठल्या टर्म कॅन्सल होतात का बोला हा हे बा प्लस 2x मायनस 2x कॅन्सल मायनस x प्लस x कॅन्सल सांगा x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर ओके मायनस 2 किती असतं मायनस 4 हा 2x स्क्वेअर आणि इथं असतं मायनस 4 अपॉन इथं काय करायचं x स्क्वेअर मायनस 4 मायनस x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 1 इज इक्वल्स टू 1 बघा x स्क्वेअर मायनस 4 मायनस x स्क्वेअर प्लस 1 सो प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर गेट्स कॅन्सल सांगा काय राहिलं 2x स्क्वेअर मायनस 4 बघा इथं असतं 2x स्क्वेअर मायनस 4 अपॉन लक्ष द्या काय असतं बोला हा मायनस 4 प्लस 1 ए मायनस 4 प्लस 1 म्हणजे 3 की मायनस 3 इज इक्वल्स टू किती असतं 1 सो 2x स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू किती असतं 1 इंटू मायनस 3 सो 2x स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू किती असतं मायनस 3 ओके सो 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 3 इथं करायचं प्लस 4 सो 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं प्लस 1 मायनस 3 प्लस 4 म्हणजे किती असतं 1 की प्लस 1 प्लस 1 आणि मग मला हे सांगा x स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं बोला 1/2 तर x व्हॅल्यू किती असतं अंडर ऑफ 1/2 आणि x व्हॅल्यू किती असतं 1/√2 खतम वा तुम्ही करणार होते सगळं मिस करून दिलं बरं चला एक ऍटलिस्ट माझ्यावर एक उपकार करा एक तर न्यूमेरिकल तुम्ही करा यार थोडी तर माणसाला लाज वाटली पाहिजे हा चला हा करून दाखवा चला बोला हा प्रूफ करायचं आहे काय कराल हे बा एलिशस घ्या हे बा या दोघांमध्ये फॉर्म्युला अप्लाय करा tan इनव्हर्स ऑफ x प्लस tan इनव्हर्स ऑफ y थांबा या दोघांमधून एक tan इनव्हर्स येईल हो म्हणा हा tan इनव्हर्स ऑफ x प्लस tan इनव्हर्स ऑफ y या दोघांमधून एक tan इनव्हर्स येईल हो म्हणा यस आणि पुन्हा tan इनव्हर्स ऑफ x प्लस tan इनव्हर्स ऑफ y या दोघांमधून एक tan इनव्हर्स येईल हो म्हणा यस आणि सॉल्व्ह करा करता येईल हो म्हणा ओके तुमचं शेवटचा आन्सर किती आला पाहिजे सांगा 1 tan इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे आन्सर किती येतं 5/4 5/4 येतं बरोबर करा चला लवकर फास्ट नाही ते एक काम करा पहिले न्यूमेरिकल लिहून घ्या सगळे काय करता सांगा लिहून घ्या सगळे चला मग नोटबुक चेक केलं झालं मी जाऊ देणार नाही हा सगळे नोटबुक चेक झाल्याशिवाय मी जाऊ देणार नाही